नमस्कार. इंदापूर टाइम्स न्यूज चॅनलच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आपण वेगवेगळ्या गावात जाऊन जनतेच्या मनातला कौल जाणून घेत आहोत. आपण आज आहोत बावडा गावामध्ये. बावडा गाव तसं राजकीय दृष्ट्या एक महत्वाचं गाव आणि पूर्वश्रमीचं एक राजकीय राजधानी असलेलं गाव. या गावचे नेते आणि सुपुत्र हर्षवर्धन पाटील या गावचे रहिवासी, तसेच 15 वर्ष ते 20 वर्ष मंत्रिपदाचा कार्यकाल भोगलेले एक नेते. पहिल्यापासून या गावाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. दलित पॅन्थरच्या काळातील म्हणून गावाची ओळख आहे आणि या गावाच्या ओळखीबरोबरच या गावाचं एक राजकारणातलं एक महत्व सामान्य पासून असामान्यांपर्यंत अतिशय महत्वाचं मानलं जातं. राजकारणातला एक मतदारांचा कौल हा अतिशय महत्वाचा मानला जातो. हे बावडा जिल्हा परिषद गटातलं एक महत्वाचं गाव आहे आणि याच गावामध्ये आपण मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. या मतदारांचा कौल जाणून घेत असताना लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून संभाव्य उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार होती अशी चर्चा होती. पण आता सर्व चित्र स्पष्ट झालेलं आहे. या चित्र स्पष्ट झाल्यानंतर दोन्हीकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि या उमेदवारी जाहीर होताच या दोन्ही पक्षांकडून प्रचाराचा नारळ फुटलेला दिसून येतात आणि प्रचाराला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आपण बावडा गावामध्ये मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. आपण पाठीमागे बघताय ग्रामपंचायतची इमारत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आपण काही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या शेजारी एक बेमुदत उपोषण सुद्धा चालू आहे आणि त्या उपोषणकर्त्यांचं सुद्धा आपण या मतदारांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण त्यांचा सुद्धा एक मताचा कौल जाणून घेणार आहोत. तरी नमस्कार. नमस्ते. काय आपलं उपोषण चालू आहे? काय उपोषण चालू आहे? बर बर. लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तुम्ही तर जाणता. हो, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकमेकांच्या विरोधात उभा राहिलेले आहेत. काय वाटतं कुणाला मतदान केलं पाहिजे? सध्याची अशी परिस्थिती झाली इथं आपल्याला न्याय मिळत नाही, मतदान मिळून किंवा मतदान करून पण अशी परिस्थिती झाली. जर आपण गावठाणात बरेच वर्षापासून राहतो तर अतिक्रमण काढा म्हणून मला 2 नोटीस पाठवलेत या ग्रामपंचायत. नाही, अतिक्रमण हा आपला आजचा मुद्दा नाही. अतिक्रमण सांगण्यात तात्पर्य जर आपण कोणाला जरी मतदान केलं तर सध्याची परिस्थिती ही आपल्यावरती सर्वसामान्यावर. मला एक सांगा की सुप्रिया सुळे गेल्या 15 वर्षात या ठिकाणी खासदार म्हणून आहेत, तर काय त्यांच्या माध्यमातून काय विकास झालाय का? विकासासंदर्भात बोलायचं म्हटलं तर ताईंचं काम हे तर सगळेच बघतात आणि सध्या स्थिती म्हणजे दलित पॅन्थरचं आम्ही काम करतो आणि सदरचं आम्ही काय जरी केलं तर त्यांना सपोर्ट करू अशी अपेक्षा व्यक्त आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तर वरिष्ठांनी तर दिलेलीच आहे. घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. नमस्ते. नमस्ते. काय लोकसभेची निवडणूक लागली? हो. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला काय वाटतं की काय कुणाला मतदान केलं पाहिजे किंवा कोण निवडून आलं पाहिजे? आता लोकसभेला दोन्ही एकाच ठिकाणची घरची आहे. कोणाला मतदान करायचं आपण तेच त्यांनीच सांगावं की आम्हाला करा, आम्ही त्यांना करू मतदान. नाही, या 15 वर्षात सुप्रियाताई या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. हा, मग त्यांनी या मतदारसंघात काय विकास केला का नाही? केला ना. काय सांगू शकता काय विकास केला? भरपूर त्यांनी विकास केलाय. बरं, एखादं उदाहरण सांगू शकता काय? हो, आपल्या गावात त्यांनी रस्ते दिलेत. बर. पाणी पुरवठा दिला त्यांनी. बर. आपण लोकसभेच्या निमित्तानं जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण आज बावडा गावातील आठवडे बाजारात आलेलो आहोत आणि या आठवडे बाजाराच्या निमित्तानं अनेक नागरिक बाजारात येताना दिसत आहेत. या ठिकाणी अनेक विक्रेते विक्रीला बसले आहेत. आपण अशाच विक्रेत्यांची काय प्रतिक्रिया बोलतो? हीच गावात. काय करता तुम्ही? आम्ही शेती व्यवसाय करतो. बरं. शेतीच्या संदर्भात काय तुम्हाला योजना मिळाल्या नाही केंद्र सरकारच्या? केंद्र सरकारच्या आम्हाला 3000 रुपये महिन्याला शेतकऱ्याला मिळतात. उभा राहता जरा 2 मिनिटं. काय काय शेतीची योजना मिळाल्या?
आता शेतीची योजना पवार साहेबांनी काय मान्य केले ते, अजितदादांनी काय मान्य केले ते. बर. आणि ऐका की ह्याच्यामध्ये दुमत झालंय म्हणजे अजितदादाच्या ह्याच्यामध्ये आणि पवार साहेबांच्या ह्याच्यामध्ये. फक्त आम्हाला शेतकऱ्यांना लागणार आता हे हाई पीक आमचे का हो ऍडव्होकेट साहेब. आताचं सरकार कुठं आहे माहिती आहे का? कोणताही सरकार तुम्हाला माहिती आहे का? आता बीजेपीच आहे हा, सरकार. कोण आहे पंतप्रधान? मोदी साहेब. नरेंद्र मोदी. हा. नरेंद्र मोदींनी काय तुम्हाला योजना दिल्या का नाही शेतीच्या? शेतीचं काहीच दिलं नाही की. तुम्हाला ते 3 काय 2-2 हजार मिळतात वाटतं, ते मिळाले का नाही? अहो ही म्हातारी माणसाला मिळतात हो, हा. ते घरी बसलेल्यांना. त्याला रानात काम करायला येतं ज्याला का? शेती आहे त्याला ते त्यांनी दिलंय ते. हा, ज्याला तुम्हाला शेती मिळतं का नाही? हा मला तसंच काय मिळायचं तेव्हा. तुम्ही काय अर्ज वगैरे केला नाही? कशाला अर्ज करतोय आम्ही? तुम्हाला काहीच मिळत नाही? नाही मिळाला. 100 रुपयाला गॅस मिळाला का? नाही मिळाला. नाही मिळाला. नाही तुम्ही मिळाला. काहीच योजना घेत नाही का सरकारने? अहो, कसं आम्हाला देणार आहे मग ते? तुम्ही ते म्हणता- ऐका की हा. त्यांचे म्हणजे सिस्टीम कशी आहे ते मग- केंद्र सरकारचे गॅस 100 रुपयाचा मिळवण्यासाठी हा. त्यांची ते डॉक्युमेंट जे तिकडे हा. ही काढायला 5,000 रुपये लागते. बर बर बर. असं मग द्या. हे कसं 100 रुपयाचा गॅस घ्यायचा म्हणजे त्या किती का काढून ठेवलेलं आहे. बरोबर आहे की, पण या मतदारसंघात खासदार कोण आहेत? खासदार आता सध्याला सुप्रियता आहे. हा, सुप्रियाता आहे त्या, नाही का? हा. सुप्रियातांनी काय गेल्या 15 वर्षात विकास केला का नाही? केलाय की हो, मग काय काय विकास केला तुमचा? आमच्या गावात आता जिशपीनं झाडं तेवढी काढली ती. बर, विशिबीने झाडं काढली. हा, सुप्रियताईंनी. सुप्रियता. बर. हे सुप्रियाताईंचं काम आहे का? विशिबीने झाडं अहो काढली? एक बर. म्हणजे त्यांच्या ऑर्डर खाली काम कार्यकर्ते आपल्यासारखे असतात. बर 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 बर. तो माझ्यासारखं सर्वसामान्य माणूस. बर बर बर. अजून काय 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 दिलं तुम्हाला या सरकारकडून? अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला मग बीजेपी कडून का ह्यांच्या येणाऱ्या सरकारकडून किंवा बीजेपी सरकारकडून किंवा नरेंद्र मोदी? येणार का ना फ्युचर मी बर. म्हणजे फ्युचर मधलं काय नरेंद्र सांगू मोदी सरकार येईल का नाही परत? शकतो? मोदी सरकार का? आय कॅन बिलीव्ह इट दॅट. आपण जनमताचा कौल जाणून घेत आहोत की लोकसभेचा खासदार कोण होणार आणि या लोकसभेच्या खासदाराच्या निवडणुकीला मतदार कोणाला मतदान करणार या ठिकाणी काही विक्रेते आपण त्यांना विचारणार आहोत. बाबा नमस्ते, कुठलं गाव? लाखेवाडी. बर. लोकसभेची निवडणूक लागली. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आता थेट लढत होती. उमेदवारी तर जाहीर झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे मतदान वगैरे कुणाला करायचं? कुणी विकास केला, कुणी नाही केला? विकास केला चालूच आहे की. कोण करतंय? सुप्रियाताई करते तेच की. करतात का? हा. बर. गेल्या 15 वर्षात विकास केला का? केलेलं आहेच की. ठिकाणी काही विक्रेते आहेत, काही नागरिक आहेत, गावात आलेले काही नागरिक आहेत बाजारला. तर लोकसभेची निवडणूक लागली. हा. काय वाटतं तुम्हाला? कोणाला मतदान केलं पाहिजे? किंवा या बारामती लोकसभा मतदारसंघात विकास झाला असं वाटतं का तुम्हाला? कुठं खासदार निवडून गेल्यापासून बावड्यात एकदा बी फिरायला नाही. कुठल्या 1 रुपयाचा निधी नाही. बर बर. खासदारांनी 1 रुपयाचा पण निधी दिला नाही. गावात निधी कुठे कसं काम आहे? बरं, लोक तर म्हणतात की निधी दिला 15 वर्ष विकास लोकांना केला. दिला असेल, कोणाला दिला असेल त्याला. बर. अजितदादांबद्दल काय वाटतं? अजितदादा पण आहेत आता निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्या. अजितदादांनी आणि सुप्रियाताईंनी 15 वर्ष आमच्या आमदार हर्षवर्धन पाटलाला खेळवलंय नुसतं. बर बर लोकसभेला वापर करून घ्यायचा बर काय आणि हा. विधानसभेला विरोधात माणसं उभा करायची. बर. आता आम्ही काय गावात कौल घेतला की हा प्रश्न आम्हाला वेळोवेळी विचारला गेला. आम्हाला लोकांनी सांगितलं की हर्षवर्धन पाटलांना वेळोवेळी खेळवलं काय. तर याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलांना खेळवलं असं म्हणता तुम्ही, पण काही लोकांकडून असं आलं की तो शब्द शरद पवारांनी दिला होता, अजित पवारांनी दिला नव्हता. अजित पवार शरद पवार एकाच ह्याच्यात होती ना, एकाच पक्षात होती ना. पण आता दोन्ही एकाच बाळाचं म्हणे. दोन्ही वेगवेगळे झाले की आता दोन्ही वेगवेगळे झाले की. होते की हा. काय पवारच होते ना. ती बी पवार आणि ही पवारच आहेत ना. बर बर काय बर नाही सत्ता मिळाली की इकडे पडायचं, काय मिळाले की इकडे पडायचं. बर. मग आता हर्षवर्धन पाटलांना जर विधानसभेचा शब्द नाही दिला. आमच्या तालुक्याचा कर्तृत्ववान नेतृत्व हर्षवर्धन पाटील आहे. बर बर ती सांगताल तसं, पाटील म्हणताल तसं. बर बर. आज इंदापूरला देवेंद्र फडणवीसांचा दौरा आहे असं कळतंय. झालं की दौरा. हा. दिला की शब्द देवेंद्र हा. फडणवीसांनी दिला की हा. शब्द. देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला असेल, पण हा. अजितदादा ते शब्द पाळणार का मग? ते आता त्यांच्यावर आहे सगळं. बर. काय? तुम्हाला एक नागरिक म्हणून काय वाटतं, पाळतील काय? हो का? आजपर्यंत ऐका, 20 वर्षात पाळलाच नाही त्यांनी. हा. एका लुगड्याने बाय म्हातारी होत हा, नाही. हा, हा. काय बरं. तिसऱ्यांदा फसवलं, चौथ्याला फसवलं, पण आहेच की. बर बर. लाखेवाडी. लाखेवाडी लोकसभेची निवडणूक लागली. लोकसभेच्या निमित्तानं आपण मतदारांचा कौल जाणून घेतोय. आता कुणाला मतदान करायचं? काय आता तिथं देव बुद्धी दिली तिथं करायचं. पण देव तिथं गेल्यावर काय बुद्धी देईल तुम्हाला? काय जशी काम असेल असं दाम मिळणारच आहे की. बर बर. ह्या मतदारसंघातला खासदार कोण आहे माहिती आहे का? माहिती आहे कोण आहे? सुप्रिया सुळे. बर. त्यांनी काय 15 वर्षात विकास केला का नाही? काय आता आमच्याकडे तर हवा नाही अशी आली, ठेव का? नाही तर आली हवाच आली नाही. हवा सुद्धा आली नाही. विकासाचं काम, रस्ते, वीज, पाणी
काय आता कुणी केलं ते काय शेतकऱ्याला माहिती आहे. बर आता दुष्काळ पडलाय, दुष्काळाचं काय? काय आता दुष्काळाचं काय निधी येते काय ते हा ना आम्हाला रुपये बी मिळणार काय बरं? काय मिळणार काय करू आता ती पोस्टात खाती खोलली बँकेतली खाती खोलली बर तुम्हाला पीएम किसानचं मिळतं का नाही? काहीच नाही काहीच मिळत नाही. काहीच नाही बर उज्ज्वला गॅस, मग उज्ज्वला गॅस मिळतो का? काहीच नाही म्हणून सांगतोय तर आता काय सांगू तुम्हाला आणि बर 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 जमीन जमला हा सगळा उतारा 7 देऊन दिलं होय तुम्ही काय काय फिरकुल नाही फिरकुल नाही काय नाही आम्हाला तक्रार वगैरे केली का नाही तुम्हाला? ग्रामपंचायतला तहसील कार्यालयाला? दिलंय बर त्याच्यावर काय चालू आहे? काहीच नाही कोण गरीब दखल घेत बर. निवडून गेली की 5 वर्ष येतच नाही 5 वर्ष येत नाही. आणि अजित पवार मग कुठे माझं मत बर 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 आणि आता काय मग कुठं करायचं? मतदान तू करायचं बर मग कुठं बाद करायचं करून मतदान? टाकायचं. बर बादच करून टाकायचं. बाद केल्यानंतर लोकशाही टिकेल का? कशी काय नाही ना कधी. यावर आमचा विचार कोण करतो म्हणजे त्यांचा विचार करतो लोकशाही नाही टिकली तर परत मतदान करता येईल का तुम्हाला? नाही का त्याला बर मग काय या ठिकाणी लोकांची संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसते की लोकशाही नाही टिकली तरी चालेल, पण आम्हाला जर कोणी आम्हाला मदत केली नाही, आम्हाला जर विचार केला नाही आमचा कोणी, तर आम्ही ते मतदान दोघाला आम्ही मतदान ते बाद करू, अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. नमस्ते, कुठलं गाव? निर्वांगी निर्वांगी. लोकसभा निवडणूक लागली, हा लागली की काय वाटतं? सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे का बरं? चांगला आहे, विकास आहे. आता जरा लोक म्हणली की 5-5 वर्ष येतच नाही त्या. नाही येतच होय येतच विकास काय केला का नाही? विकास केला केलाय ना, काय काय केलं? काय सगळीकडेच केलेला आहे. तुम्हाला शेती किती? मला 10 एकर आहे, 10 एकर शेती आहे. पाणी ओके आहे. बर 10 एकर शेती असताना तुम्हाला हात मागावर ह्याच्या विकायची गरज नाही ना, म्हणजे तुमच्या मालाला हमी भाव मिळतो का? नाही मिळत. नाही मिळत. सरकारकडे काय मागणी करणार का नाही? करणार की काय 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 मागणी? रेट व्यवस्थित द्यावं, बर हमी भाव दिला पाहिजे. हमी भाव द्यायला पाहिजे. बर तुमच्या गावात काय रस्ते, वीज, पाणी, रस्ते झाले ते रस्ते झालेत? प्रधानमंत्र्यांची योजना आहे पीएम किसान, त्याच्या मार्फत काय पैसे मिळतात का? नाही मिळत नाही तुम्हाला? 10 एकर शेती आहे, तुम्हाला मिळत नाही? नाही, मला नाही ना, आमच्या वडिलांना मिळत नाही. बर 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 उज्ज्वला गॅस योजना वगैरे काय त्यातनं काय? नाही ते आम्हाला नाही. त्यातनं काहीच मिळत नाही. नाही. या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची योजना मिळत नाही, अशा तक्रारी लोकांच्या प्राप्त होत आहेत. या ठिकाणी अनेक विक्रेते बसले, तर आपण त्यांच्या अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया जाणून घेणार. नमस्ते, नमस्ते. काय नाव? बाबुराव माने. बर कधीपासून करता व्यवसाय? व्यवसाय 2-3 महिने झाले. 2-3 महिने. हो. शेती किती? ते आहे 2-3 एकर. 2-3 एकर. बर लोकसभा निवडणूक लागली, हो. काय वाटतं? काय वाटतंय, भाव नाही शेतकऱ्याला, कशाचा माळव्याला भाव नाही, महागाई वाढली सगळी, काय बरं, करायचं? बरं. गहू घ्यायचा म्हणलं, ज्वारी घ्यायची म्हणलं, महागाई वाढली, काय बरं. करायचं? आता सरकारनं तुमच्यासाठी ते पीएम किसान आणलंय की, काय आणून ते काय झालं? पैसे तर मिळले का नाही त्याचे? मिळते किती? पैसे मिळले. हो, बर मग आता तुमची मागणी आहे की हमी भाव मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे. उज्ज्वला गॅस योजना वगैरे काय? काय मटेरियल मागले, सगळं मागले, औषधं मागली, बरं. करायचं काय? बर बर हा. औषधं मागले, हा. मटेरियल मागले, मागले, त्याच्यामुळे शेतमालाला हमी भाव मिळत नाही. मिळत नाही. आता काय करायचं? येणारा खासदार तुम्हाला कसा पाहिजे? कसं पाहिजे, त्यांनी दिलं पाहिजे सगळं, नाही व्यवस्थित मार्केट. बर हा, आपल्या ह्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे हो, आता चालूला, हो, त्यांनी गेल्या 15 वर्षात काही विकास वगैरे केला का? त्यांनी मालाला हमी भाव मिळवून दिला का? हो. दिला का? किती दिला हमी भाव? काय आता काय सांगते ते आपल्याला काळ आहे. बर बर आता सुनेत्रा पवारांबद्दल काय काय सांगायचं आपण, आता काय सांगणार मतदान आपलं- कुणाला केलं पाहिजे? काय मतदान आता काय नाही, सगळी लोकसंख्या करत त्यामुळे जाणार आपण. पवार वर्षात आता पवारच आहेत, हो. सुप्रिया सुळे आणि पवार. हो. काय वाटतंय? काय ते सांगते का आपल्याला तसं काय कोणाचं काय? बर या ठिकाणी आपल्याला काय तसं काय सांगता येणार नाही, आणि कुणाला मतदान करायचं याबद्दल सुद्धा लोकांमध्ये संभ्रम आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काही विक्रेते आहेत, या ठिकाणी विक्रेते आपण एक गाजर विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूया की तुमचा गाजराचा व्यवसाय कधीपासून आहे? गाजर 5 वर्षापासून व्यवसाय. 5 वर्षापासून हा. करताय. हा. तुम्ही 5 वर्षात किती कमावलं पैसे? एक 10 गुंठ्याचा प्लॉट करतो. बर 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 70 ते 80 हजार रुपये होता 10 गुंठे प्लॉट. लोकसभेच्या निवडणुका पण लागल्यात आता. हा, बरोबर आहे. येताना दिसत आहे की नरेंद्र मोदी सरकारच्या कामावर आम्ही समाधानी आहे, आणि हे सरकार पुन्हा एकदा बीजेपीचं केंद्रात आलं पाहिजे. या सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत चांगल्या प्रकारच्या सोयीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक चांगला सरकारचा मानस आहे, आणि सरकार गोरगरिबांपर्यंत चांगल्या योजना पोहोचवते. आपण याप्रमाणे इथं एक आहेत,
काय वाटतंय लोकसभा निवडणूक लागली लोकसभा निवडणूक लागली हम्म. मोदींनी लॉकडाऊन मध्ये हा. सगळी गोरगरीब जनता अतिशय उत्कृष्टपणे सांभाळली. बर 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 त्यामुळे मोदी आम्हाला अतिशय चांगले. बर कुठलं गाव फक्त नुसती बावडा. बर बर वतनच आहे तुम्ही हा इंदापूर तालुका. शेती वगैरे आहे का अजिबात ना गुंटावर जमीन नाही. बर बर मग तुमची उपजीविका कशी चालती कामावर चालती. बर दररोज कष्ट करता हो रोज बर बर तुम्हाला काही योजना वगैरे मिळाल्या का ना अजून मिळालं नाही. घरकुल घरकुल नाही मिळाला आम्हाला. उज्ज्वला गॅस योजना उज्ज्वला गॅस योजनेचं प्रकरण केलंय त्या बावड्यात विनय ह्याला बर पण अजून मंजूर होईना आमचं. बर बर आता लोकसभेची निवडणूक लागली बारामतीची हा त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे हं, आणि सुनेत्रा पवार हा अशा दोन व्यक्ती आहेत थेट लढत होती हा. हा? तर काय वाटतं कुणाला मतदान केलं पाहिजे आता कुणाला कारण त्या दिवशी आम्ही ठरवू. बर बर तरी पण तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून आलं पाहिजे पुन्हा कसला तुम्हाला खासदार कसा पाहिजे तुम्हाला खासदार बाग पूर्वीचा मुरब्बी. बर मग काय नुसतं वारसाचं राजकारण करणारा पाहिजे का विकासाचं राजकारण करणार कसा करणार पाहिजे. मग तुम्हाला असं वाटतं का सुप्रिया सुळेने विकासाचं राजकारण केलंय 15 वर्षात नाही वाटत. नाही वाटत बर ठीक आहे म्हणजे या ठिकाणी गेल्या 15 वर्षात सुप्रिया सुळे यांनी विकासाचं कोणतंही राजकारण केलेलं नाही आणि आम्हाला आता विकासाचं राजकारण करणारा खासदार पाहिजे अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. इथे एक कांदा विक्रेते आहेत आपण त्या कांदा विक्रेत्यांना प्रतिक्रिया त्यांची जाणून घेऊ. नमस्ते कोणतं गाव मला मराठी नाही येत. मराठी येत नहीं मैं हिंदी में बात करूंगा आपसे कहाँ से हो आप कर्नाटका. कर्नाटक से किस लिए आए इधर सब्जी बेचने को. सब्जी बेचने किधर रहे थे निर्माण कारखाने. निरा बीमा कारखाना ठीक है तो एक कब से कर रहे हैं 10 साल है. 10 साल हो गया कब से घूमने का था इधर का. हाँ 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 तो कैसा चल रहा है बिजनेस 2 बिजनेस कैसे चल रहा है माल सस्ता भैया माल सस्ता ग्राहक नहीं हो रहा. गिराक नहीं हो रहा है माल सस्ता नहीं ग्राहक नहीं हो रहा. अच्छा तो ये, प्याज का भी जो चल रहा है ये हमें भाव नहीं मिल रहा है किलो में क्या 5 रुपए 7 रुपए. हाँ तो केंद्र सरकार से कुछ आप कह सकते कि हमें भाव चाहिए कि नहीं चाहिए बहुत अच्छा है ना भैया भाव रहते चांगले होते. शेतकरी भी अच्छा रहते हम भी अच्छा रहते. आप तो कर्नाटक से हैं। हाँ कर्नाटक में अभी तो कांग्रेस की सरकार है बीजेपी की सरकार तो गई हाँ कांग्रेस का इधर. हाँ आपने क्या कांग्रेस को वोट दिया जाके कांग्रेस हम हमारे भी कारपोरेटर हमारे रिश्तेदार से अच्छा कमक टिप्पणा बोल बीजेपी की सरकार अच्छी नहीं है क्या क्यों कांग्रेस अच्छा है. उन्होंने तो बहुत सारा किसानों के लिए किया ऐसा बोल रहे हो पीएम किसान के माध्यम से करे हमारे वास्ते कांग्रेस अच्छा है बोलो. हाँ? कांग्रेस अच्छा है हमारे वास्ते. अच्छा काँग्रेस अच्छा आहे हाँ. बाहेरच्या राज्यातून आलेली मंडळी सुद्धा काही अंशी म्हणतात की आम्हाला काँग्रेस सरकार या देशामध्ये पाहिजे भाजप सरकार आम्हाला या ठिकाणी चालणार नाही. या ठिकाणी काही भाजी विक्रेते आहेत त्यांना आपण विचारूया. नमस्कार नमस्कार कुठलं गाव लाखेवाडी. लाखेवाडी हा सगळी लाखेवाडीची लोक मग परिसरात काय आहेत. करायचं हो काय बर बर लोकसभेची निवडणूक लागली जिकडे जनता जाईन तिकडे काय नाही, नाही, मतदान केल्यानंतर तुम्हाला चांगला खासदार मिळणार आहे हा नाही विकासाचं राजकारण करणारा खासदार तर पाहिजे तुम्हाला पाहिजे पाहिजे गेल्या 15 वर्षात कोण खासदार होतो माहिती आहे पाहिजे. सुप्रियाताई होत्या हा मग सुप्रियाताईंनी काय विकास केला का नाही केलाय 15 वर्षात हो काय विकास केला काही असं होय हा. काय 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 विकासाची कामं केली आपलं गावात रस्ते पिस्ते केले केलं का काय लोक तर म्हणतात की काम दत्ता मामा भरणेंनी केली मग दत्ता मारणे मामान सुप्रिया ताई एकच एकच आहे पण आता वेगवेगळी झाली की आता एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढायला लागले कसं काय तसंच आहे नाही नाही पण तुम्हाला कोणाला तरी मतदान करावं लागेल काय का आपण भेटू भेटू का आपल्या का स्वागत नाही कुणाला मतदान केलं पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे ना आता मग ठरवायचंच की गाव जाय तिकडे जायचं काय वाटतंय कुणाला मतदान झालं नाही पाहिजे तर सांग या ठिकाणी आपण लोकसभेचा कौल जाणून घेत असताना आपण शुक्रवारच्या आठवडे बाजारातून बावड्यातून आपण नागरिकांचा कल जाणून घेत आहोत की या ठिकाणी अतिशय हुशारीने लोक उत्तर देताना दिसत आहेत. कोणाचंही नाव न घेता की ज्या त्यावेळेस आम्ही त्या निवडणुकीला आम्ही समोर असतो त्यावेळी आम्ही मतदान करू. नमस्कार हो. नमस्कार. कुठलं गाव निर्मलगाव. निर्मलगाव बर लोकसभेची निवडणूक लागली बर काय वाटतंय सुप्रिया सुप्रियाताई गाव विकास आहे तुझ्या होय गेल्या 15 वर्षात विकास केला त्यांनी हो भरपूर विकास आहे. काय काय विकास केला काँग्रेस केला रोडचा विकास केला. बर हा. बर. शरद पवार
आणि अजित पवार आता वेगळे झाले हो काय आता वाटतंय शरद पवारच अजित पवारांनी विकास केला नाही का? तिकडे उड्या मारते बरं बरं त्यांनी उड्या मारल्या ठीक आहे पण त्यांचे कार्यकर्ते म्हणते का आम्ही विकास केलाय काही नागरिकांचं मत येते की अजितदादांनी काय विकास केला आम्हाला माहित नाही आम्ही सुप्रिया सुळेंनाच मतदान या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी काही विक्रेते आहेत आपण या ठिकाणी काय इथं मिठाईवाले आहेत भरणे मामांचं नाव घेताना काही नागरिक दिसतात की या मतदारसंघातला विकास भरणे मामा यांनी केलेला आहे तरी आपण काही अजून काही मिठाई विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू की बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ते कुणाला मतदान करतील काहीतरी बोललं पाहिजे काय काय ठरलंय बघू दाखवा काय ठरलंय का काय ठरलंय विकास करतात बर काय काय विकास केला विकास केल्याशिवाय काय तेच की मग काय काय विकास केला ते तरी सांगा काय विकास केला ते तर लोकांना कळलं पाहिजे मतदारसंघात विकास करतात हा भरपूर म्हणजे काय काय केलं त्यांनी काय काय आतापर्यंत केलं ते तर सांगा. गोरगरिबांच्या अडचणी सोडवतात ना सोडवल्या काय काय अडचणी सोडवल्या कशाचे बी असल्या हॉस्पिटलच्या संदर्भात असल्या कशाचे बी बर बर अजून काय काय केलं भरपूर कामं केलेत ताई बर या मतदारसंघात त्यांनी तुम्ही विकास केला म्हणताय आता अजितदादाचे कार्यकर्ते म्हणतात तर आम्ही विकास केलाय ते आता सत्तेत गेल्यामुळे सत्तेत गेल्यामुळे कोण सत्तेत गेल्या अजितदादा अजितदादा सत्तेत गेले अजितदादा तर पहिल्यापासून सत्तेत आहेत की भाजपमध्ये गेल्यामुळे ते झालं ना त्यांची युती झाली. मग भाजपमध्ये गेले हे निर्णय चांगला आहे का वाईट आहे हा बघा काय म्हणतात मग भाजपमध्ये गेलेलं भाजपमध्ये गेलेलं निर्णय चांगला आहे का वाईट आहे वाईट निर्णय वाईट निर्णय आता तुम्ही साहेबांची साथ सोडायला नव्हती पाहिजे तुम्ही तर आता म्हणताय की अजितदादा तिकडे गेल्यामुळे विकास करतायत साहेबांची साथ सोडायला नव्हती पाहिजे ठीक आहे ना साहेबांची साथ नाही पडा म्हणजे तुमचं मत झालं आता ते तिकडे गेले ते तर म्हणतात की आम्ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी गेलो विकास करायसाठी गेलेत पण त्यांनी साहेबांची साथ सोडायला नव्हती पाहिजे बर ह्या तालुक्यात निधी कोण आणते जास्त बरं मानतात की बर आता तालुक्यात विकासाचा निधी भरणे मानतात विकास सुप्रियाताईंनी बी केलाय म्हणताय मग आता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकाच्या विरोधात आहेत. येणार ना निवडून येणार 100%. म्हणजे लोकांची संमिश्र प्रतिक्रिया असून लोकांमध्ये संभ्रमाची भावना आहे की विकास सुप्रियाताईंनी पण केलेला ते म्हणतायत आणि दत्तामामा भरणेंनी सुद्धा विकासाचा निधी या तालुक्यामध्ये आणलेला आहे असं त्यांच्याकडून व्यक्त होते नमस्ते कुठलं गाव रेन्नी लोकसभेची निवडणूक लागली हा काय वाटतंय तुम्ही तरुण आहे शिक्षित आहे का काय शिक्षण झालं बीएससी बर बीएससी झालंय मग रोजगार नाही का कुठे नोकऱ्या देते आम्हाला बर रोजगारच तुम्हाला दिला नाही नोकऱ्याच दिल्या नाही तुम्ही निवडणुका लावते बर मग तुम्ही काय केलं नाही का कधी ऍप्लिकेशन वगैरे केलं नाही का करून काय 8-10 हजार पगारात करायला परवडतं बरं 8-10 हजार पगार परवडत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला परवडतंय का काय करा शेती सोडून दुसरं काय करणार बर शेतीच्या काय योजना मिळाल्या का? योजना यश परत निम्म्या गायब होते वरच तिकडे गायब होते त्या बर मग तुम्हाला ती पीएम किसानची योजना चालू आहे योजना वर चालू आहे बर वर मग तुम्ही फॉर्म वगैरे भरला का नाही फॉर्म भरले जाईल ऑनलाईनचा त्याचे काय पैसे जमा झाले का नाही अजून तर काहीच नाही काय नाही जमा झाले एक हप्ता पण नाही जमा झाला अजून तर काहीच नाही बर मग या सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे का नाही तुम्ही मोदी सरकारच्या सरकार आता कोण येत आणि कोण नाही अजून त्यांचं नाही काय नाही सांगताय आता सध्या तरी नरेंद्र मोदी सरकार आहे समाधानी राहायला योजना तर आपल्याबद्दल पोहोचले पाहिजे बरं तुमच्यापर्यंत योजना पोहोचली नाही मग ह्या तालुक्याचा विकास कुणी केला असं वाटतं आता काय विकास कोणी केला येत नाही सांगू शकत मग ह्या सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार दत्तात्रय भरणे कुणी विकास केला अजितदादा आता काय कुणाला नाव ठेवता नाव नाही ठेवायची तुमचं एक स्पष्ट मत विचारतोय आम्ही तुमच्या जितेंद्र गोगरे बर गाव कोणतं बावडात हम्म. काय वाटतंय लोकसभेची निवडणूक लागली सुप्रियात आहे सुप्रियात आहे का सुप्रियात आहे दुसरं कोणाला येतं बरं सुनेत्रा पवार आहेत की आता वाटतं? नाही कोणाला नको बरं. तेवढंच वाज तू तरीच वाजवायची यावर्षी बर मग विकासाचं राजकारण करायचंय का कशाचं करायचं विकासाचा सुप्रियातांनी विकास केला केलाय काय काय विकास केला सगळ्या गावाला माहिती आहे बर काय काय केला मग ते तुम्ही सांगा गावाला माहित असेल पण तुम्हाला तर काय माहित असेल की? तुम्हाला माहिती आहे तुम्ही हा. नाही सुप्रियात 100% येणार होय बर ठीक आहे सुप्रियाताईच या ठिकाणी येणार म्हणून काही नागरिकांचा कल दिसतोय की आम्ही सुप्रियाताईंनाच मतदान करू या ठिकाणी काही भाजी विक्रेते आहेत त्या भाजी विक्रेत्यांचा आपण कल जाणून घेऊ नमस्ते नमस्ते बोला कुठलं गाव वडापुरी वडापुरी कधीपासून व्यवसाय करताय
आता ही केस काय लागली बर. काय ह्यातनं अर्थार्जन होत आहे का नाही? आता काय व्हायचे राव काहीच होत नाही. आता लोकसभेची निवडणूक पण लागली. काय सुप्रिया सुळे आपली जायची सुप्रिया सुळे दादा अजित पवार निधी किती दिला? कोणी किती निधी दिला? कोण देत नाही काय नाही काय अशी भाजी मग निधी कोण देत नाही तर मग कसं काय तुम्ही म्हणता की ह्यांना दिलं पाहिजे त्यांना दिलं पाहिजे? आता काय आता जे विकास करायला जे निधी देईल त्याला मतदान केलं पाहिजे ना. विकास केल्यावर सगळ्याला काय असतं काय अजितदादाचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही विकास केलाय, दादांनी विकास केलाय, दादांनी निधी आणला. मिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत की लोक सुप्रिया सुळे आणि अजितदादा दोघांना पण मतदान देण्याचं ग्वाही किंवा देण्याचं सुतोवाच करतायत. या ठिकाणी काही बाजाराला आलेली खरीददार आहेत त्यांना आपण विचारू. नमस्कार. कुठलं गाव? आलेगाव आलेगाव. बर. माडा. हा माळा बर बर बर. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली. बर काय वाटतंय? आम्हाला तुतारीच तुतारीच आहे. हो. बर 100% तुतारी होणार बर बर. तुमचं मतदान तिकडे जरी तुतारीच म्हणताय तुम्ही. अजित दादांनी विकास केला का नाही? काय केला? तुतारी बर. तुतारी होणार आमच्याकडे सगळी सुप्रियादांनी विकास केला का गेल्या 15 वर्षात? नाही करा पण तुतारीच होणार बर. नाही केला तरी चालेल पण आम्हाला तुतारीलाच मतदान करायचंय. बर. विकास नाही केला तरी चालेल पण आम्ही तुतारीलाच मतदान करणार अशा प्रकारची प्रतिक्रिया येणाऱ्या बाजारात येणाऱ्या खरेदी करणाऱ्या लोकांकडून येताना दिसत आहेत. या ठिकाणी काय आले विक्रेते आहेत त्यांना आपण विचारू की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचं काय मत आहे? लोकसभेच्या निवडणुकीच्या मतानं काय मत सांगू आता? तुम्ही सांगा की काय विकास केला कुणी? विकास आता सगळे करतायत ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. बर. सुप्रियादांनी विकास केला का? आता कसं आहे, मी नाव घेऊन कोणाचं काहीच बोलू शकत नाही. बर बर. असा विषय. काय विकास करणारा खासदार पाहिजे का काय काय नुसता? खासदार सगळ्यांना विकास करणारच पाहिजे. आता काही लोक म्हणतात की सुप्रियाताई 5 वर्षात येतच नाही त्या. आता त्यांच्या नशिबाचा खेळ आहे शेवटी. कोणाच्या लोकांचंच मत राहणार ना. कोणाला निवडून द्यायचं, कोणाला नाही निवडून द्यायचं. मग निवडून कुणाला द्यावं असं वाटतं तुम्हाला एक तरुण म्हणून? जो चांगला का आहे नेता त्याला निवडून द्यायचं. चांगला म्हणून द्यायचं का विकास करणारा म्हणून द्यायचं? विकास करणारच त्याला विकास चांगला करणारा म्हणायचं. असं वाटतंय. विकास आता कसा आहे माहितीये का? हा. नाव कोणाची घेऊ शकत नाही बर आपण. बर. असा विषय. मग आता अजितदादा तिकडे गेले बीजेपी हा. ते त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. निर्णय चुकीचा आहे का चांगला आहे? आता ती त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. जिकडे त्यांना चांगलं वाटतं ती तिकडे जाणार ते ना. तर म्हणतात की आम्ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी तिकडे गेलो. मग बरोबर आहे, चांगलीच गोष्ट आहे की. चांगली गोष्ट आहे. आमच्यासाठी गेलं म्हटलं चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. बर. म्हणजे अजितदादा बीजेपी मध्ये सर्वसामान्यांच्या हिताची गोष्ट आहे अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणाहून येताना दिसत आहेत. या ठिकाणी विक्रेते बरेचसे बसले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी बाजारला आलेले काही लोक सुद्धा आहेत. या ठिकाणी कांदा विक्रेते आजी आहेत. त्या आपण आजींना विचारूया. आजी नमस्ते. नमस्ते. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली. बर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोन्ही नंदन भाऊ एकमेकाच्या विरोधात उभा राहिलेले थेट लढत होती. बर काय वाटतं कुणाला निवडून दिलं पाहिजे? कुणाला मतदान केलं पाहिजे? आता आपल्या गावात हाय तेच केलं पाहिजे. होय की पण काय केलं पाहिजे? आपल्या स्वार्थासाठी आपला बी विचार केला पाहिजे काहीतरी. होय की पण काय विचार केला पाहिजे? आपला विचार म्हणजे हा. लेकरा बाळाचं काय दापाच इकडं तिकडं आम्ही बी कष्ट करतोय आणि जगतोय. बर बर. कधीपासून व्यवसाय करता तुम्ही? हा? कधीपासून व्यवसाय करता? लय दिवसापासून आहे. होय का? मग काय तुम्हाला काही योजना वगैरे काय दिल्या का नाही? नाही दिला काय, कोणीच दिले नाही. बर. कोणीच दिला सुप्रियाता येतात का नाही? नाही. त्या आल्या आपल्या त्यांची मुलाखतच नाही. या 5 वर्षात? नाही आल्या. गेल्या 15 वर्षापासून खासदार आहेत की? हो असू द्या की. हा. आपल्या पत्र पोचल्याच नाही ते. बर. अजित पवार. ते आपलं भाव आहे का? बर. मग भाऊच आता ही पहिल्यापासून भाऊ म्हणायचं असं तसं. हर्षभाऊ. बर. आता हर्षवर्धन पाटील तर भाजपमध्ये आहेत. काय सवय हा. मग आपल्याला काय करायचं? आपल्या गरीबाला ओळखल त्याच्याकडे आहे. आणि आता सुनेत्रा पवार हं. त्या भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवार मी आहेत. ओळखती तुम्हाला. हा, हा. तिथं इथे भाजी बर, बर, बर. घेऊन असू द्या. द्राक्षावर तुम्ही तानाचं तुम्ही सांगा की काय वाटतं कुणाला मतदान करायचं? बघू त्यांनी आपलं काय ओळख ठेवले तर आपण त्यांना देऊ. काय फरक आहे? बर, बर. नेमकं कुणाला कुणी ओळख ठेवली तर कुणाला द्यायचं? कोणी ओळख ठेवील त्याला आहे. बर. अजितदादा का सुप्रिया सुळे? पर्याय जरी आपल्या ओळख ठेवली हा. तरी आपण या तालुक्यात विकास दत्तात्रय भरणेंनी पण केला असं म्हणतात. अजितदादांच्या माध्यमातून निधी आणलाय. कोणी तुम्हाला असं ओळख वाटतं का?
या बघा कोणी ओळखती बर. आणि गरीबाचा आमचं या बघा आम्ही मरायला लागलो ना तानाचं. या ठिकाणी आमची जी ओळख ठेवाल किंवा आमचा गोरगरिबांचा जो विचार करेल त्यांचा आम्ही त्यांना मतदान करू अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी बरेचसे काय लोक आहेत की त्यांना वाटतं की काही लोकांना वाटतं सुप्रिया सुळेला मतदान करावं, काही लोकांना वाटतं अजितदादांना मतदान करावं. हा, आपण अशा प्रकारची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्ते. 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 बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली. हा. बारामती लोकसभेच नाही हा. तर विचार केला जाईल ह्याला. बर. म्हणजे कसं आहे माहिती का आता बारामतीचं म्हणजे कसं आहे माहिती का आता ह्याच्यामध्ये दोन्ही बी घरात दिलेलं आहे. बर बर. तर आमचं म्हणणं आहे शिवतार्याला द्यावं. आता शिवतारेने तर माघार घेतली. पण आमची शिवतार्यांना विनंती होती माघारी घेऊ नका बर म्हणून. बर. पण शिवतार्याने घ्यावं म्हणून इच्छा होती आम्हाला. हा. कार्यकर्त्यांनी त्यांच्या टीका टिप्पणी केली टोके घेतले काय म्हणून. नाही हे चुकीचं आहे ते. बर बर बर. म्हणजे चुकीचं आहे. हा चुकीचं आहे. बर, बर. ते काय हे घेतलेलं नाहीये. बर. पण ह्याच्यामध्ये एक नाही हा. लोकांचा गैरसमज झालेला आहे. बर बर. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक नाही की नेमकं काय माहिती आहे कार्यकर्ते शिवतारे बापूंना द्यायला पाहिजे होता म्हणणे. पण हे ते ह्याच्यामध्ये विचार केला जाईल त्याला. बर. पण शिवतारे बापूंनी आता माघार घेतल्यामुळे आता तिसरा पर्याय काय आहे का तुमच्याकडे. नाही तिसरा पर्याय आता कसं आहे माहिती का आम्ही ह्याच्यामध्ये विचार आता करण्याची शेवट सुमित्र त्यांच्यासाठी करावं लागेल आता. सुनेत्रा पवार. हा. तुम्ही सुनेत्रा पवार यांना मतदान करणार. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी विजय बापू शिवतारे यांना आम्ही मतदान करणार होतो पण शिवतारेंनी माघार घेतल्यामुळे आता आम्ही सुनेत्रा पवार यांचा विचार करू अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसत आहे. या ठिकाणी काय बाजारला आलेले काय ग्राहक आहेत आपण त्यांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की लोकसभेची निवडणूक लागली. काय वाटते. बारामती लोकसभा निवडणूक आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघींमध्ये थेट लढत होणार आहे. मग काय वाटतं. आता आमचं जे बॉस सांगतो त्याला मतदान द्यावं. हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील तर आता भाजप बरोबर आहेत तर ते माहिती बरोबर आहेत की. होय की नाही? हा मग आम्ही पहिल्यापासून भाऊची माणसं आहे. जर बरं. भाऊने आम्हाला सांगितलं की बाबा त्याला मतदान करा त्याला करायचं बर. भाऊ जर म्हणले आता अजितदादांना करा तर मग करायचं मग. बर, हा. करायचं. भाऊने सांगितलं करायचं. भाऊने सांगितलं तर करायचं. हा. तर आता देवेंद्र फडणवीस तर म्हणतात की माहितीचं तुम्ही काम केलंच पाहिजे. नाही, काम केलं पाहिजे बरं. हा हा पण आमचं जे भाऊ सांगेल त्याला बरं. आम्ही मतदान करू. बर बर. म्हणजे हर्षवर्धन पाटील जे सांगतील त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू अशा प्रकारची प्रतिक्रिया येताना दिसत आहे. या ठिकाणी काही बटाटा विक्रेते आहेत. बटाटा विक्रेते आहेत त्यांना आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण प्रतिक्रिया घेऊ. नमस्कार. नमस्कार. बोला. कुठलं गाव. बावडा. बावडा. कधीपासून व्यवसाय करताय. व्यवसाय का हा. कोरोना चालू झाला की चालू झाला व्यवसाय. बर बर. काय वाटतं लोकसभेबद्दल. लोकसभेबद्दल काय चांगलंच आहे की. बर. कुणाला मतदान करायचं. मतदान काय हर्षभाऊ सांगते ना आपलं त्यांना करायचं. बरं. आता हर्षवर्धन पाटील आहेत की आता माहिती बरं. माहिती बरं आहेत का. हा. त्यांचं कल्याण झालं की आपलं पण कल्याण होईल ना. त्यांचं कल्याण झालं तुमचं कसं कल्याण होणार. मग आता आपल्या गावचं नेता आहे मला आपणच जाणार की नेत्यांकडे. बर बर बर. हा. सुप्रिया सुळेंनी विकास केला असं वाटतं का 15 वर्ष. सुप्रियाताई सुळेंनी विकास केला इकडे म्हणजे त्यांचा काय असं संपर्क नाही आपला आणि त्यांचा आला. काय कधी झाला नाही. कधी झालाच नाही. गेल्या 5 वर्षात आल्याच नाही. नाही 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 नाही. कधीच नाही संपर्क आला. लोक तर म्हणते तुतारीलाच करायचं. मस्त म्हणली पण आपला जिकडे निर्णय असन बर बर. भाऊ जिकडे निर्णय देते ना तिकडे निर्णय करायचा काम पण आताच्या घडीला असं दिसतंय हा. की हर्षवर्धन पाटील सांगतील तुम्हाला की अजित पवारांना किंवा सुनेत्रा पवारला मतदान करा. हा. मग करणार का तुम्ही. पण भाऊनी आधी डिक्लेअर केलं पाहिजे बर. की आपल्याला पुढच्या ह्या सभेला त्यांनी आपला सपोर्ट केला पाहिजे. आज देवेंद्र फडणवीसांचा दौरा होता इंदापूरला. हा हा. त्यात त्यांनी शब्द दिला असं कळतंय. पण आपल्याला काय अजून ते कानावर आलं नाही ना बर. आपल्या. हा. त्यांनी शब्द दिल्यामुळे आता हर्षवर्धन पाटील तयार होतील का. कार्यकर्ते तयार होतील का. कार्यकर्ते जरा दबावात आहेत जरा. हर्षवर्धन पाटील जरी म्हणले हा. की सुनेत्रा पवारांना किंवा अजित पवारांच्या ह्याला मतदान करा तर हा. तुम्ही करणार का. आम्ही हर्षवर्धन पाटलांचं जिथं कल्याण होतंय आणि बर. जनतेचं गरिबांचं कल्याण होतंय तिथं बर. आम्ही 100% मतदान करू. ठीक आहे. गोरगरिबांना न्याय मिळतोय त्या ठिकाणी आम्ही मतदान करू अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा येताना दिसते. या ठिकाणी काही विक्रेते आहेत काही तंबाखू विक्रेते आहेत आपण त्यांना विचारूया.
नमस्कार हो. नमस्कार. राजीनामा लोकसभेचा रणांगण चालू आहे. बर लोकसभेला सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे थेट लढत होती दोघींमध्ये. बर तुम्ही पेपरला वगैरे वाचत असाल. होय काय वाटतंय काय वाटतं काय कुणाला मतदान करायचं? विकासाला मतदान करायचं, ज्यांनी विकास केला त्याला करायचं का कुणाला करायचं? विकासाला मतदान काय कुणी विकास केला असं वाटतं? काय आपण बघतोय की 5 वर्षात कोणी काय केले होय की, पण काय बघितलं तुम्ही 5 वर्षात? लोक तर म्हणतात की सुप्रिया सुळे 5 वर्षात येतच नाही इकडे. कोण म्हणते लोक म्हणतात. असं कसं होईल हा आले का 5 वर्षात आले का सुप्रिया सुळे? हा 1-2 वेळा येऊन गेले नाही ते का? 1-2 वेळा येऊन गेल्या. बर, इथं आलेच नाही ते अजून इथं बावड्याला आलेच नाही त्या. नवीन उमेदवार इकडे आहे बर बर. सुनेत्रा पवार कुठं आहे त्यांचा काय संबंध आहे? आले की वाटतं? कधी 1-2-3 दिवसापूर्वी येऊन गेले वाटतं. आम्ही नसेल त्या गेल्या टायमाला बर, कुणाला मतदान करा वाटतं? कोण निवडून आलं पाहिजे? आता सुप्रिया सुळे दुसरं काय सुप्रिया सुळे. ठीक आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे आपण अतिशय खोचक पद्धतीने आपण सर्व लोकांना नागरिकांना अतिशय खोचकपणे प्रश्न विचारतो, तरी सुद्धा लोक सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा करताना दिसत आहेत. या ठिकाणी काय ज्यूस सेंटर वाले आहेत. नमस्कार. या लोकसभेचा कौल आपण जाणून घेत असताना काही विक्रेते या ठिकाणी बसले. आपण त्यांचा कौल आपण जाणून घेतोय. नमस्ते. नमस्ते बोला लोकसभेची निवडणूक लागली. काय वाटतंय? काय भाऊजीकडं म्हणतेला करा तिकडे करा हर्षवर्धन पाटील तिकडे म्हणजे तिकडे हा तिकडे हर्षवर्धन पाटील शब्द दिला वाटतं आज. मग तिकडेच करायचं ना तिकडेच करायचं. हा. तिकडे म्हणजे कुणाला? अजितदादांच्या अजितदादांनाच करायचं. बर, सुप्रिया सुळेंनी काय विकास केला का नाही इकडे? आपल्याला 3 हा बोला बर, पण तुमचं एकंदरीत मत की अजितदादांना करायचं. अजितदादा ठीक आहे. या ठिकाणी अजितदादांना मतदान करायचं या अशा प्रकारचा काही इतर तरुण आहेत. या तरुणांचं सुद्धा आपण मत जाणून घेणार आहोत की लोकसभेची निवडणूक लागली. आम्ही एकच बोलतो हा. आम्ही सांगतो का हा. अमित शहा आणि मोदी जरी मैदानात हा. उतरली हा, हा. तर वाजणार फक्त तुतारी. बर बर बर. विकासाचं राजकारण करायचं नाही का? फक्त विकास शरद पवार साहेब बर करतात बर. दुसरं कोण करत तुम्ही नाही. तरुण आहे, तुम्ही शिक्षित आहे, हा बरोबर का? हा आता काही नोकरीचं वगैरे काही राहिलेलं नाही दिसत. अहो पवार साहेब लावते नोकरी बर, 15 लाख अकाउंटवर आले तर देवेंद्र फडणवीसनं पाठवलेलं. बर. गेल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही काय नाही. गेल्या 20 वर्षापूर्वी काँग्रेस सरकार होतं, हा. नाही का? त्या 20 वर्षापूर्वी आम्ही नव्हतो ना होय की मला बरोबर. सांगू शकत नाही. बरोबर आहे की, पण गेल्या 20 वर्षापूर्वी तुमचे वाडवडील असतील, तुम्हाला सांगत असतील, गेल्या 20 वर्षापूर्वी काँग्रेस सरकार होतं. शेतकऱ्याला त्याच्यामध्ये शरद पवार हा. कृषी मंत्री होते देशाचे. त्याच्यामध्ये काय शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं का नाही? अहो भरपूर केलं. काय केलं? तुमचं आजोबा सांगतात कोणजोबा सांगतात बर. सगळी सांगते ती. बर बर आता काय केलंय फडणवीसनं? बर बर बर. काहीच नाही केलं आता त्यामुळे तुम्ही आम्ही काहीच बोलू शकत तुम्ही आता नाही. म्हणता तुतारी, पण आता लढत कुणामध्ये होते? सुनित्राताई सुप्रियाता आहे. सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाता आहे. सुप्रियाता आहे. दोन्ही एकाच घरातले आहेत की दोघी? अहो, घरातले असले तरी विकास करते ते नसताय. बर, काय विकास करते ते? हा. गेल्या 15 वर्षात काय काय विकास केला? अहो काय विकास तुम्ही विचारा ना काय विकास करायचा नाही, राहिलाय ती. ते सांगा काहीच की. राहिला नाही. पाणी अहो 15 दिवसांनी 10 दिवसांनी विकास होतो. बर. योजना येते त्या योजना राबवावं लागते त्याचा विकास होतो. गेल्या 15 वर्षात किंवा 5 वर्षात हा या इंदापूर तालुका मतदारसंघात सुप्रियाता येतच नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे. अहो जी येत नाही म्हणते ते तीच बाहेर असतेली हा, हा. पुण्याला असतेली बर. कुठं असतेली बरोबर आहे का नाही हो? बर, मग काय म्हणायचं तुम्हाला की आता अजितदादांनी जे निर्णय घेतला हा तिकडे जाण्याचा, त्या अजितदादाच्या दृष्टिकोनानं बरोबर असेल पण आमच्या दृष्टिकोनानं नाही ना. अजितदादाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. आमचं एकच म्हणणं only सुप्रियाताई आणि शरद अजितदादा पवार म्हणतायत की आम्ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी तिकडे गेलोय. हा. मग काय वाटतं तुम्हाला तरुण म्हणून? ती करतात ना विकास पण बर. आमचं एकच मत ओनली शरद पवार मग साहेब. ते विकास करतात म्हणल्यावर मग तुम्ही असं काय म्हणता? नाही नाही आमचं काम सुप्रियाताई मग करतात मग त्यामुळे विकासाचं आमचं only राजकारण सुप्रियाताई. विकासाचं राजकारण झालं की वारसाचं राजकारण झालं पाहिजे? नाही नाही ह्याचं झालं पाहिजे ह्याचं झालं. विकासाचं. मग विकास फक्त सुप्रियाताई नो कमेंट. बर, ठीक आहे. या ठिकाणी विकासाचं राजकारण पण झालं पाहिजे, तरी पण सुप्रियाताईच या मतदारसंघाचा विकास करू शकतात अशा प्रकारची प्रतिक्रिया जनमानसातून येताना दिसते. या ठिकाणी अनेक प्रकारचे विक्रेते आहेत. या ठिकाणी एक आजोबा आहेत. नमस्ते. नमस्ते
कुठलं गाव? लाखीवाडी. टाकेवाडी. हा. लोकसभा निवडणूक लागली. बर. काय वाटतंय? बरं वाटतंय. कसं बरं वाटतंय? निवडणूक मतदान कोणाला करायचं? मतदान पेटी पैसे गेल्याशिवाय सांगू शकणार. सांगू शकत नाही. म्हणजे तालुक्याचा विकास कुणी केला असं वाटतंय बारामती लोकसभा मतदारसंघाला? तालुक्याचा विकास सुप्रियाताई सुप्रताईंनी केला. या तालुक्यात आमदार आहेत की दत्तात्रय भरणे. आहेत की. बरं, त्यांनी केला का नाही? केलाय. ती आता अजितदादाकडे आहेत. असं नाही. अजितदादांनी दिला असं म्हणतायत. हा. मग काय वाटतं? तुम्ही तर म्हणता सुप्रियाताईंनी दिला. मग त्यांनी बी दिलाय. दोघांनी बी दिलाय. हा, दिलाय ना. दोघांची बी नावं घेताय. वेगवेगळे दिलाय. मग आता दोघं बी एकामेकाच्या विरोधात आहेत. आहेत आता की, आहेत की, आता आहे ती विरोधात. बरं. त्या टायमाला होती ना. मग आता मतदान करताना कसं करणार? आता आम्ही तिथे गेल्याशिवाय सांगता शकत नाही. बर, तिथे गेल्याशिवाय सांगू शकत हा. नाही. बर, ठीक आहे. म्हणजे आम्ही मतदान केंद्रावर गेल्याशिवाय किंवा मतदान करताना आम्ही काही गोष्टी आम्ही सांगू शकतो अशा प्रकारची प्रतिक्रिया येताना दिसते. नमस्ते. नमस्ते. लोकसभा निवडणूक लागली. बोला. काय वाटतंय? काय वाटतंय? तुम्ही सांगायचं. आम्ही जनतेचा कौल घेतोय. काय जनता काय आमच्या हर्षवर्धन पाटील म्हणतात तिकडे. हर्षवर्धन पाटलांना शब्द दिला असं वाटतं कळाले. काय आता सांगितलं आमच्या नेत्याने. बरं, आता नेत्यांनी सांगितलं म्हणजे करणार का मतदान? नेते सांगतील तसं. नाही पण नेत्यांनी सांगितलं तर करणार का? नेत्यांनी सांगितलं तर करणार. करणार. नेत्यांनी सांगितलं तर आम्ही अजितदादांना मतदान करणार अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी अतिशय गर्दीच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण या ठिकाणी एक केश करताना आहोत आणि आपण केश करताना एक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की लोकसभेची निवडणूक लागली. काय वाटतंय? काय वाटतंय आता? कुणाला करायचं? वेळ आल्या सांगायचं कुणाला करायचं. पण कसं सांगणार? काय वेळ यायला पाहिजे असं वाटतंय? व्यापार वर्गाच्या मागे व्यापार वर्गाचे प्रश्न सोडवावे. बर त्याच्या मागे आम्ही राहणार. बर. सुप्रियाताईंनी काय विकास करा असं वाटतंय का? सुप्रियातांचा तसा विकास तर आहे. संसदरत्न पुरस्कार भेटला. बर. संसद रत्न पुरस्कार भेटल्यावर विकास होता असं वाटतंय का तुम्हाला? असं थोडी गोष्ट. हा हा. काहीतरी कार्य केल्याशिवाय विकास. बर. काहीतरी उल्लेखनीय कार्य केल्याशिवाय बरं. पुरस्कार भेटत नाही. काही लोक म्हणतात की अजितदादांनी हे केला, विकास केला किंवा दत्ता भरणेंनी विकास केला, त्यांनीच निधी टाकलाय. सुप्रियाताई 5-5 वर्ष मतदारसंघात येत नाही. हे कितपत खरं वाटतं तुम्हाला? काही फिरतच नाही. फिरतच नाही त्या. बर. फक्त निवडणूक आल्यावरच फिरते त्या असं एकंदरीत म्हणायचंय. मग काय वाटतं कुणाला मतदान केलं पाहिजे? विकासाला केलं पाहिजे? कोण विकास करेल असं वाटतंय? आमचा जे प्रश्न सोडवला त्यालाच आम्ही मतदान करणार असेल. हो की, पण नक्की कोण सोडवलं तुमचे प्रश्न? ते आम्ही ठाम झालो नाही तुम्हाला सांगितलं. बरं. आम्ही अजून आमच्या मतावर ठाम नाही आणि आम्ही आमच्या मतावर ठाम झाले तर आम्ही काय बीट विक्रेते आहेत. नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव? गाराकुले माडा. देशात निवडणूक लागली लोकसभेची. जशी माड्याची तशी बारामतीची पण आहे. बर. तुमचा बावड्याला म्हणल्यावर बावड्याचा संपर्क जास्त असणार आहे. बावड्यात असतो की हा. आम्ही. बावडा बारामती लोकसभा मतदारसंघात येतं. हो. आता इथं लढत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. काय वाटतं कोण निवडून येईल? आता इथं आजची परिस्थिती आता सुप्रिया सुळेची आहे. सुप्रिया सुळेची परिस्थिती. बर. कसं त्याच्यावर वाटतं? कशाला म्हणजे आता हे कसं आहे, पहिले सांगितलं सुप्रिया सुळे म्हणजे शरद पवाराचे हे असल्यामुळं शरद पवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजप येते. भाजप सरकार येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे आता माडा लोक म्हणतो सरंग माडा मतदारसंघातनं तर राष्ट्रवादीतनं आपले धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन त्यांचा चांगला प्रचार होत आहे. ती सगळं ठीक आहे. तुम्ही शेती करता बरोबर? तुम्हाला किती शेती आहे? मला शेती 4 एकर. 4 एकर आहे. तर तुम्हाला ते पीएम किसानची काय योजना मिळते का? पीएम किसानची योजना मिळते पण शेतीला भाव नाही आमच्या काय. शेतमालाला भाव नाही. शेतमालाला भाव नाही काय बस पीएमसी 2000 जरी 6000 जरी वर्षाला मिळलं आम्हाला 6000 काय. आमच्या ज्वारीला भाव नाही, ऊसाला भाव नाही, कोणत्या कुठल्या भाजीपाल्याला भाव नाही. मुलकात स्वस्त विकावं लागते. भाजीपाला 10 रुपयाला 3-3, 2-2 विकावं लागते. कुठल्या मालाला शेती मालाला भावच नाही कसला. एकंदरीत तुम्हाला शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे असं वाटतं? शेतीमालाला भाव असला तर मग माणूस काहीतरी बाबा ही सरकार व्यवस्थित करते. शेतीमालाला याच्या अगोदर 20 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या काळात असं काय मिळत होतं का? पीएम किसानचं वगैरे काय मिळत? पीएम किसानच्या होत नव्हतं. पण आज कांद्याचा भाव तुम्ही विचार करा. कांद्याचा भाव त्या 20 वर्षाच्या काळात 10-15 रुपये किलो कांदा होता. आज परिस्थिती काय? आज कांद्याला भाव 10-15 रुपये किलो आहे. शेतीमालाचा भाव नाही. बस 2000 ही पण भाजप सरकार पण आम्ही म्हणत नाही बाबा वाईट आहे, चांगला आहे.
6,000 रुपये वर्षाला येते ते. पण हे शेतकरीचा शेतीमालाला हे नसल्यामुळे काय म्हणजे हे नाही ना. आम्हाला 6,000 द्यायला तरी आमचं कमीत कमी इकडे आहे लाखभर रुपयाचं 50-60-70 हजार रुपयाचं नुकसान होते. त्यामुळे 6,000 रुपये आम्हाला दिला म्हणून त्याचा काय विषय नाही. आम्ही ती काय सरकार वाईट आहे असं म्हणायचं गोष्ट नाही. पण आमच्या शेतीमालाला भाव कसलाच नाही. बरं ठीक आहे. आता कांद्याची निर्यात बंद आहे, शेतमालाला हमी भाव नाही, केंद्र सरकार काय लक्ष देत नसतं तुमचं म्हणणं आहे. हो बरोबर आहे ना. ठीक आहे. आणि सरकार वाईट पण नाही असं पण म्हणणं आहे तुमचं. वाईट पण नाही पण शेतीमालाला भाव दिला पाहिजे. मग असं म्हणायचं का हे सरकार आलं पाहिजे का परत? कसं आहे शेतकऱ्याचं काय बनायचं म्हणणं आहे की बाबा याला सरकार ही ह्याच्या दृष्टीकोन आपल्याला बरं आहे. पीएमजी देतोय किंवा हे देतोय किंवा अनुदान दुष्काळी देतोय. पण शेतीमालाला भाव जर ह्यांनी दिला व्यवस्थित दिला तर सरकार पुन्हा सुद्धा घेऊ शकतं. पण काय होतंय त्याला शेतीमालाला भाव दिला पाहिजे. शेतीमालाला भाव शेती या शेतकऱ्याचा सगळा आता खालचा भाग आता ही सरकार काय बघते वरच्या दुधाला भाव नाही. नरेंद्र मोदींच्या एकंदरीत कामगिरी तुम्ही समाधान आहे का? त्याच्या नरेंद्र मोदीच्या ह्यात समाधी नाही. पण खालची माणसं जे आम्ही जे निवडून देतो बा गेल्या वेळेस आम्ही खासदार केला भाजप सरकारला निवडून दिलं. ती खालची माणसं भाजप सरकार कोण काहीच करू शकत नाही. काय करू शकत नाही ती म्हणजे काय आमच्या कुठल्या रस्त्या पाण्याचं म्हणजे हे लोक तुम्ही जे निवडून दिलेली लोक आहे ही तिथं लोकसभेत प्रश्न मांडत नाहीत किंवा काय करत नाही. मांडल्यामुळे हे तुम्हाला शेतमालाला हमी भाव मिळत नाही. हमी भाव मिळत नाही त्याच्यामुळे त्याला जबाबदार हे खालचे लोकप्रतिनिधी आहेत असं तुम्हाला म्हणायचं. खालची मग आता आमच्या माड्यात लोकसभेत ते निंबाळकर साहेब याला आम्हाला 5 वर्ष झालं इकडे कुठं गारक माडा लोकसंघेतनं फक्त मतदान आम्ही त्याला निवडून दिलं. पण इकडे आमच्याकडे रस्ता नाही त्यांचा किंवा काय नाही कुठलीच आमची सुविधाच नाही. ठीक आहे तुम्ही आता माड्याचे आहे सगळं ठीक आहे पण तुम्ही आता बावड्याला वगैरे येता सारखं बाजारला पण येतात विक्री करायला. या बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं? आता अजितदादा पण तिकडे आहेत. अजितदादा आणि शरद पवार एकच होते बरोबर का? आता अजित पवार म्हणतायत की आम्ही तिकडं सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी आम्ही तिकडे गेलोय. अजितदादांनी घेतलेला निर्णय चांगला आहे का वाईट आहे? अजितदादांनी घेतलेला निर्णय चांगला आहे पण शेती अजितदादांनी पुढे होताना शेतीमालाला भाव दिला पाहिजे सगळ्या गोष्टी. तरी शेतकरी संघटना इकडे खालचे लोक शेतीमालाला भाव नाही म्हणून बोंबाल देते भाजप सरकार चांगलं नाही म्हणून. भाजप सरकार जर तुम्ही जर शेतीमालाला भाव व्यवस्थित दिला गेला तर भाजप सरकार कोणा जरी आलं तरी काय अडचण नाही. पण शेतीमालाला कुठल्याच भाव नाही. दुधाला भाव नाही काय नाही 20, 21, 22, 23 रुपये जनावर माती मोल विकायला लागले ती लाखाचे काय 60, 70, 50 रुपयाला मागायला लागली ती का तर ही शेतीला माल भाव कुठल्या ह्याला शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला भाव नसल्यामुळे हे सगळं. ठीक आहे. आता तुम्ही दोन्ही सरकारच्या बाजूने बोलताय. हो दोन्ही. मग आता काय वाटतं तुम्हाला की बारामती लोकसभा मतदारसंघात कुणाला मतदान झालं पाहिजे किंवा लोक कुणाला निवडून देतील? आता बारामती लोकसंघातलं मी काय सांगू शकत नाही का तर आपलं मतदान माढा तालुक्यात. पण माढा तालुक्यात माणसं ह्याला आपलं आम्ही जे गेल्या वर्षी मागल्या 5 वर्षाची निंबाळकर साहेबांनी निवडून दिलं ती व्यक्ती आमच्यापर्यंत बाबा ती माढा तालुक्यात कुठला विकास नाही रस्त्याची कामं नाही ती काय नाही ती त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्ह धरून आम्ही त्या माणसाला मतदान करणार. तिकडे तुम्ही तुतारी म्हणताय मग बारामती लोकसभा मतदारसंघात पण तसं होईल? तसं काय सांगू शकत नाही. बारामती लोकसभा ठीक आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण बावडा येथे आठवडे बाजारामध्ये विक्रेत्यांच्या बाजारला येणाऱ्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की त्यांना लोकसभेचा खासदार कसा पाहिजे आणि त्यांच्या आकांक्षा आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली काय वाटतं तुम्हाला? सुप्रियात आहे सर. सुप्रियात आहे. काय सुप्रियात आहे? कारण पहिल्यापासून आमच्या वार्डात सुप्रियात आहे सर. बरं पहिल्यापासून कामही भरपूर केलेले आहेत आमच्या वार्डात. काय काय कामं केली? कामही रस्त्याची कामही सभा मंडळाची बऱ्यापैकी दिलेलं आहे. बरं आता अजितदादा पण आहेत त्यांच्या विरोधात आहेत पण शेवट दोन्ही बहीण भावच हा. आहे. किती जरी केले तरी सुप्रियात आहे पहिल्यापासून आमच्या वार्डात चांगलं आहे. आता अजितदादाचे कार्यकर्ते म्हणतायत की आम्ही विकास केलाय. अजितदादाच्या माध्यमातून आम्ही विकासाचा निधी आणलाय. दत्ता मामा वर्णी निधी आणलाय. सगळं आहे पण कसं आहे सुप्रियाताने भरपूर आमच्या गावात. आता निवडणूक अजून बरीचशी लांब आहे. अजून एक 15-20 दिवसाच्या फरकावर आहे. अजून मतदानाचा दिवस येणार आहे. त्यावेळेस तुमच्यावर चलबिचल होऊ शकत नाही का? नाही होऊ चलबिचल होणार नाही. तुम्ही तुतारीलाच मतदान करणार. काय ताईंनी काय विकास केला असं काय ताईंना काय म्हणून तुम्ही मतदान करणार? आम्ही ताईंना आमच्या गावासाठी भरपूर केलेलं आहे ताई. बरं जरी सर्वसामान्य जरी माणूस गेला का नाही ताईंना तिथं म्हणजे आपलं पोहोचू शकतो ताईंपाशी. तुम्हाला असं म्हणायचं का एका गावाच्या विकासाच्या आधारावर ताईंना निवडून द्यायचं? हो
एकाच गावाचा विकास झाला. बाकीच्या सगळीकडे मतदारसंघात- आहेच हा, हा. आणि आमच्या गावासाठी भरपूर केलेलं आहे ताईंनी. बाकीचे काही लोक म्हणतात की ताई या मतदारसंघात 5-5 वर्ष येत नाही. नाही असं होऊ शकत नाही. आमच्या गावात तर येतात. बर, गाव तुमचं कोणतं? लाखेवाडी लाखेवाडी. किती दिवसापासून व्यवसाय करताय? एक 5 वर्ष झाली. शेती वगैरे काय? शेती आहे ना 10-12 एकर आहे. पीएम किसानच्या काही योजना वगैरे मिळतात केंद्र सरकार? नाही जरा हे आजीच्या नाव असल्यामुळे मिळत नाही अजून सध्या. मिळत नाही. तुम्ही काय त्याला काय ऍप्लिकेशन त्याला अर्ज काय अर्ज? आजीचे नाव आहे सगळं. बर, तुम्ही तिकडे गेलाच नाही मग. बर, ठीक आहे. मग एकंदरीत कल काय सुप्रिया सुळे? सुप्रिया या ठिकाणी सुप्रिया सुळेंच्याच बाजूला आणि सुप्रिया ताईंनाच मतदान करणार आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी सुप्रिया सुळे निवडून येणं गरजेचं आहे. अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. हो की, पण विकासाच्या ह्याच्या मुद्द्यावर करायचं का? विकासाच्या मुद्द्यावर कोण विकास करू शकतं? अजितदादा अजितदादा विकास करू शकते. हो लोक जर म्हणतात की सुप्रिया ताईंनी विकास केला, नाही केला काय झालं काहीच विकास काय केला केलाय गेल्या 5 वर्षात काय आलं बावड्यात नाही का? काय दिलं नाही इंदापुरात काय दिलं नाही काय कस करायचं गेल्या 5 वर्षात आलेच नाही का सुप्रिया ताई? नाही ना आल्या एक राऊंडच नाही सुद्धा कुठं आले त्या बर कधी जनतेशी भेटल्यात का बर कुठली कामं दाखलेत नाही ते काय बर. मग आता हे सत्तेसाठी वेगवेगळे झाले असं लोकांचं म्हणणं आहे. हा इकडे काय? बरोबर आहे ना वेगवेगळे झाले. हो आता अजितदादांनी विकास केला काय सुप्रिया ताईंनी विकास केला काय? बरोबर आहे की तुम्ही तर म्हणताय थोडस बदल पाहिजे ना आता माणसाला बदल पाहिजे बदल पाहिजे. एकच सारखं माणूस आंबलं ना बदल जरी केला तरी तेच करायचं नाही. पण असू दे ना थोडा फरक आहे ना उमरा बदल आहे ना बर 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 हा उमरा एक नाही बर वेगळा आहे ना. बर. मग थोडा बदल जनतेचं म्हणणं आहे, बदल पाहिजे हो आता काही लोकांचं म्हणणं येतं की ते लीक मध्ये त्यांनी आता हे थांबलं पाहिजे कुठतरी. घरात 5 माणसं आहेत ना 100 रुपयात आला 3 दादा द्यायचे बर बर. नाराज कोणी झालं नाही पाहिजे नाही 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 नाही. काय काय काही लोकांचं म्हणणं आहे की सुप्रिया ताई या लीक मध्ये आहेत. आता त्यांनी थांबलं पाहिजे. हो तुम्हाला वाटतं का थांबलं पाहिजे? थांबलं पाहिजे ना आता आता थांबलं पाहिजे. पवार साहेबांनी पण थांबलं पाहिजे बर 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 दादाच्या आता द्या पाहिजे राष्ट्रवादी फुटत नव्हते काय नव्हते दादा सांभाळत होते बर बर बाकीच्या काय बाय नेत्याने भरीवर घालून आपलं फोडलं बर. घरच्यांचं आता इथं हर्षवर्धन पाटील माहितीमध्ये आहेत, भाजपमध्ये आहेत हो आणि भाजप बरोबर राष्ट्रवादी आहेत अजितदादांची बरोबर आहे माहिती बरोबर. आणि त्या माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत. हा बरोबर का? हो तर हर्षवर्धन पाटील त्यांचं काम करतील का असं वाटतं का? हा काय काय हर्षवर्धन पाटील काम करतील का? करावं लागेल त्यांना बर. मग इथे आहेत मला करावं लागेल हार्दिक पाटील काम आज देवेंद्र फडणवीसांचा दौरा झाला. नाही सुटत येईल ते ना. आज देवेंद्र फडणवीसांचा दौरा झाला इंदापूर. बरं त्याच्यामध्ये त्यांचा एक शब्द होता हर्षवर्धन पाटलांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा. दिलेला त्यांना दिलेला आहे. विधानसभेचा शब्द आम्हाला द्या दिलेला आम्ही आहे. तुमचं काम करू. दिलाय आता त्यांना त्यांना शब्द दिलाय. तुम्हाला असं वाटतं का की हे काम करतील आणि ते शब्द पाळतील? फक्त दादाने बदलून नाही हा हा हा. शब्द दिलाय तर दादाने पाळावा बर बर मग दादाचं काम करणार ना बावडा सगळा बर बर हो बर ठीक आहे. हे दादांनी जो शब्द देईल हर्षवर्धन पाटलांना तो शब्द त्यांनी पाळला तर त्यांचे कार्यकर्ते आणि स्वतः हर्षवर्धन पाटील हे प्रामाणिकपणे काम करतील अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते. कुठलं गाव? अकलूज. लोकसभेची निवडणूक लागली. बर. काय परिस्थिती अकलूजला? अकलूजला परिस्थिती सध्या कसं आहे माहित आहे का? आमचे मोहिते पाटील अजून आहे तिथे बर. डाव्यावर थांबले. हा हा बर हा आता ह्याच्यावर काय विचार मंथन चालू आहे. बर. त्याच्यावर निर्णय होईल आता बरं, उद्या. आता किती दिवसापासून इकडे व्यवसायाला येतात तुम्ही? जवळजवळ 25 वर्ष झाली. 25 वर्ष येत आहे बावड्याला. हा. बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल माहित असेल की माहिती आहे की इकडे कोण आहे काय कोण आमदार आहे कोण खासदार आहे काय वाटतंय इकडे कोण निवडून येईल? आता इकडं सध्या कसं आहे माहिती आहे काटेकी टक्कर असं झालंय. पाटी की टक्कर आहे. हा. बर सध्या आपल्या वहिनी साहेब पण थांबले त्या. बर. हम्म? आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा हा. पवार हा. दोघी नंदन भाऊसाहेब थेट लढत आहे. ताई साहेब आणि वहिनी साहेब हा आम्ही म्हणणार. दोघीपैकी कोण निवडून येईल? आता कसं सांगू शकत नाही. लोकांनी कोणाला मतदान करावं? जनतेचा निर्णय काय असतो तो अंतिम असतो. 100% की हा. इतक्या वर्षी निर्णयानं झालेला आहे पण आता इथून पुढच्या इथून काळात पुढे आहे ना काय होणार आहे माहिती आहे लोकांना का? काही लोकांना वाटतं की हा. विकासाचं राजकारण झालं पाहिजे. विकास पण झालेला आहे. विकासाच्या मुद्द्यावर खासदार निवडून गेला पाहिजे. इंदापूर तालुक्यापासून तिकडे बारामती काय वर पण आता होत्या. बर. हा विकासच आहे सगळीकडे बर बर आहे का नाही? बर. मग त्याच्या हिशोबाने ते होणार. सुप्रिया सुळेंनी विकास केला ह्या मतदारसंघात असं वाटतंय का? आता तसं कसं आहे माहिती आहे का आता डिवायडेशन झालंय जरा त्यामुळे बर. तसं माणसाचे पण कन्फ्युजन झाले सगळ्याच बर बर झाल्यात का नाही? हा हा
अजितदादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री पण आहेत, उपमुख्यमंत्री पण आहेत. त्यांनी विकास केला असं वाटतं का, निधी दिला असं वाटतं का? निधी दिलायच की त्यांनी सुद्धा त्या काळात दिलायच की सगळ्यांना दिलाय. सगळ्यांना दिला. मग बर, ठीक आहे. या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण विक्रेत्यांचे येणाऱ्या बाजारला येणाऱ्या लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? रफिक मोहम्मद तांबोळी. बर. बारामती लोकसभेची निवडणूक लागली, बर. काय वाटते कोणाला मतदान झालं पाहिजे? तुतारी. तुतारीला का बरं? जुना माणूस आहे. जुना आहे का? जुना माणूस आहे म्हणून करायचं का विकासाचं राजकारण म्हणून करायचं? नाही, जुना माणूस म्हणून अनुभवी माणूस पाहिला. बर, मग विकास नको आहे का तुम्हाला? विकास बी पाहिजेच की. सुप्रियातांनी विकास केलाय का? हा? पण आता ह्याच्यामुळे द्यायचंय मतदान, कुणामुळे? दोघांची टक्कर लागल्यामुळं. घरातल्या घरातच आहे की? घरातल्या घरातच जाईल. कुणाला जरी मतदान केलं तरी घरातच जाणार आहे. लोकसभेला मत तुतारी. तुतारी. बर, विकासाचा खासदार पाहिजे का फक्त जुना माणूस म्हणून पाहिजे? हे सांगितलं की आता तुम्हाला. बर, मग अजितदादांनी विकास केला असं म्हणायचं का? नाही तसं नाही म्हणायचं. हा. विकास करणार नाही असं नाही, पण जुना माणूस आम्ही धरला. बर, तुतारी. मग अजितदादा पण जुने जाईल की? नाही अजितदादांनी विकास केला नाही का? नाही, याच्या पुढे एवढं पुढे नाही बोलणार आपण. बर, ठीक आहे. वाडा तालुक्यातली बरीच लोक इकडे बाजारला येताना दिसत आहेत. हो. मग काय वाटतं, बारामती लोकसभेची निवडणूक लागली, बारापंथी नाही आमच्याकडे. नाही असू दे की तुमचा संपर्क असतो वेळोवेळी इकडे बावड्याला, बऱ्याच वेळा तुम्ही येता, या तालुक्याशी चांगलं अटॅचमेंट आहे तुमचं, बरोबर आहे का? मग काय वाटतं तुम्हाला की बारामती लोकसभा मतदारसंघात कोण निवडून आलं पाहिजे? सुप्रियात आहे. सुप्रियात आहे. काय बरं? पवार साहेब जरा जुनं हे आहे ना ते. बर, जुने संबंध असल्यामुळे आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे माढा तालुक्यातली सुद्धा लोक सुप्रियाताई सुळेच आणि तुतारीलाच आम्ही मतदान करू आणि त्यामध्ये तुतारीच निवडून आली पाहिजे अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांना जरी निवडून दिलं तरी ते खात्रीने विकास करतील याची गॅरंटी काय, अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या आठवडे बाजारातून येताना दिसते. या ठिकाणी इथे वांगी विक्रेते, टमाटे विक्रेते, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. काय वाटते लोकसभेला असं वाटतं की तिच्यातच अशी तिकडे चालल्यामुळे कुणाला मतदान. काय म्हणताय जरा मोठ्याने बोला. त्यांच्यातच दोघांच आहे, त्यामुळे कुणाला मतदान करायचं कुणाला न करायचं ते तर आम्ही ठरवणार. हो, तुमच्यात काय संभ्रम निर्माण झाला का कुणाला मतदान करायचं नाही? संभ्रम निर्माण काय नाही आमच्या मनात. ज्या टायमाला करायचं त्या टायमाला बरं. काय वाटतं, विकासाचं राजकारण करणारा पाहिजे का कसं पाहिजे? विकासाचं राजकारण करणार त्याच वेळेलाच मतदान करणार. संभ्रम अजितदादा घेणारे निर्णय चुकीचे आहेत का त्याचे? बरोबर आहे, चुकीचं आहे. अजितदादांनी घेतलेला निर्णय चुकीचा अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया दिसते. एकंदरीत सुप्रियाताईंच्याच बाजूने कल येताना दिसतोय की सुप्रियाताईंनाच आम्ही मतदान करणार आहोत. या ठिकाणी बाबा आहे तिथं, यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्ते बाबा. काय म्हणतात कुठलं गाव? निर्निमगाव इंदापूर. बर, इंदापूर. लोकसभा निवडणूक लागली, काय वाटते कोण निवडून आलं पाहिजे? काय ना आमचं म्हातार बाबा आहे. होय, तुला निवडून दिलं पाहिजे बरं. म्हातार बाबाची पोरगी आहे का नाही? बर. सुप्रिया सुळेंनी विकास केला का नाही? केलाय, भरपूर केलाय. भरपूर केला विकास. आम्हाला नाही केला गोरगरीबाला. बर, त्यांनी विकास केला पण तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. पोचलाय की हा. सगळे ते घरोबर पोचत नसतं. बर. सार्वजनिक जरा झालाय की. बर. हा. त्यांना तर लोक तर म्हणतात की ते 5-5 वर्ष येत नाहीत मतदारसंघात. म्हणणारे म्हणते त्यांना मिळलं नाही खायला पण नाही. बर. पण आपण त्या मार्गात नाही. बर. आणि याचे पण आपण काय आता अजितदादा तिकडे गेलेत महायुतीमध्ये. जायला गेलो तरुण पिढी ती पळापळी करते का तर इकडं बर लपंडा व्हायचं म्हणून चाललंय. होय. बर, मग आता त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे? अजितदादाने आता सगळं त्याच्या मनाने ते बरोबर आहे म्हणून त्यांच्या मनाने ती बरोबर आहे. बर, अजितदादा तर म्हणतात की मी सर्वसामान्य विकासासाठी त्याच्यामुळे लोकांचं मत परिवर्तन होतंय. लोक या ठिकाणी मत परिवर्तन होताना दिसत की आम्ही सुप्रिया सुळेलाच मतदान करू. पोचक प्रश्न विचारल्यानंतर म्हणतात की या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्ते. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेतील आता सध्या तरी सुनीताताईंच आहे. सुनेत्रा पवार कसं काय बरं? सुनीता पवारचं काम अजितदादांचं आहे ना. बर,
सुप्रियाताईंचं इथं शून्य काम आहे. बर मग आता 15 वर्ष त्यांना लोकांनी मतदान केलं, तेव्हा त्यांनी काही काम केलं नाही. मग आता लोक नाराज आहेत आजी त्यांच्यावर. दादा तिकडेच होते की पहिले. दादा होती पण आता चालत नव्हतं ना. बर आता तुम्ही मला सांगा, तुम्ही प्रतिनिधी असाल तुमचं चालणार, तुमचं हा, माझं काय चालणार? मग आता लोक म्हणतात की त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या स्वार्थासाठी ते तिकडे गेले. जनतेचा फायदा आहे ना त्यात. बर बर तो विकास करणार आहे माणूस, त्यामुळे तिकडे गेला. म्हणजे सुप्रिया सुळे 5 वर्ष तिकडे फिरकतच नाही. नाहीत ना, कुठे घरातल्या तुम्ही बघितलं की बरं. तुम्ही बावडे गावचा आहे. बर 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 मग आता विकासाचं राजकारण करायचं का फक्त विरोध म्हणून करायचं? नाही ना, विकासाचं राजकारण आहे. बरं मग विरोध म्हणून विरोध करायचा नाही. विकास कोण करत असं वाटतं? अजितदादाच करणार ना. अजितदादाच करणार विकास. शरद पवारने इतके दिवस केला ते विकास नव्हता काय? तो विकास असता तर आपण हे आलो नसतो ना. बर बर पवार साहेबांचं काम होतं, त्याला कोणी नाव ठेवलंच नाही ना. बर तुम्हाला पवार साहेबाच्या मागे अजितदादाच करू शकतो. बर 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 आता भाजप आणि राष्ट्रवादी पहिल्यापासून एकमेकाचे राजकारणातले वैरी शत्रू. हा आता ते दोघं एकत्र झाले. आता हर्षवर्धन पाटील इथले नेते आहेत इंदापूर तालुक्याचे, भाजपचे नेते आहेत. हा. आता ते असं म्हणतात किंवा त्यांचे कार्यकर्ते असं म्हणतात की आम्हाला विधानसभेचा शब्द दिला तर आम्ही काम करू. ते पक्षासाठी ठरवतील ना. मग आज देवेंद्र फडणवीसांचा दौरा झाला, हा. त्यांना काहीतरी शब्द दिला असं कळतंय. दिला असेल ना. हा मग इथल्या स्थानिक आमदाराचं काय? स्थानिक आमदार भरणेवाचा, आम्ही या भरणेवाच्या माग आहे. बर उद्या जरी शब्द दिला तर आम्ही मामाच्याच मागे राहणार आहे. बर तुम्ही म्हणताय शब्द दिला तरी मामाच्या मागे राहणार. उद्या जर मामांना उमेदवारीच नाही दिली तर? मामाला उमेदवारी नाही दिली तर असं होऊ शकत नाही ना. हम्म. नियमानं जो काही स्वतः प्रतिनिधी असतो त्याला उमेदवारी दिली जाते. काही लोकांचं म्हणणं असं आलं की देवेंद्र फडणवीसांचा शब्द दिला असेल तर तो अजितदादांनी पाळला पाहिजे. दिला असेल तर ते निर्णय वरच्या पक्षाचे घेतील ना. बर बर ते घेतील तेव्हा मामा बी काहीतरी निर्णय घेतील. बर समजा अजितदादांनी शब्द पाळायचं ठरवलं आणि अजितदादांनी जर इकडे हर्षवर्धन पाटलांची साथ घेतली, त्यांना शब्द द्यायचं ठरलं तर दिला तर मग शेवटी ते मग तुम्ही त्यांचं काम करणार का विधानसभेला? तो पुढच्या पुढे ठरवू ना. नाही ना त्या उद्या काय बिघडू शकतं ना? भूमिका नाही का ठरत? राजकारण आहे, राजकारणात उद्या काय बिघडू शकतं? उद्या असं स्वतंत्र लढू शकतात. मग हर्षवर्धन पाटील काम करतील किंवा त्याचे कार्यकर्ते काम करतील असं वाटतंय का तुम्हाला? काय सांगू शकत? शेवटी त्यांना जर त्यांच्या पक्षाचा काय निर्णय असेल, बर मोदी साहेबांचा जर त्यांना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल तर निर्णय घेतील. बर मग तुम्हाला नरेंद्र मोदी सरकारांचं जे सरकार आहे आता त्या त्यांच्या एकंदरीत कामगिरी तुम्ही समाधानी आहे का? हो, समाधानी. बर तुमच्यापर्यंत काय योजना पोहोचल्या का? आता पीएम किसानच्या योजना प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये मिळालेले आहेत. बर 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 म्हणजे 4 महिन्यात 2,000 बरं. प्रत्येकी 6,000 रुपये आणि महाराष्ट्र सरकारचे 6,000 आहे. बर असं बर 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. अच्छा उज्ज्वला गॅस योजना असेल किंवा काय गॅसची असेल? योजना असेल, सगळ्यांना 100 रुपयाला गॅस मिळाला लोकांना. बर परत पीएम किसानचं तर मिळालेच आहे. काही लोकांची ओरड आहे, आता आम्ही कौल घेतोय, लोकांची खतखत आहे की आमच्यापर्यंत कोणता विकास पोहोचत नाही, आम्हाला घरकुलं मिळत नाहीत. मग ह्याला का कारणीभूत कोण आहे? ते कार्यकर्त्याचं काम असतं की ते बाबा त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे. बर त्यांच्याकडे मत मागायला तुम्ही जाता, हा हा मग त्यांचं काम करण्याची जबाबदारी त्या कार्यकर्त्याची असते. बर कार्यकर्त्याची कार्यकर्ता कसा झाला, मलिदा खाऊ झालाय, बर 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 त्यामुळे तो सामान्य लोकांकडे बघत नाही. बर मग नेमकं मलिदा कोण खाते? आता तेच तुम्ही ओळखून घ्या ना. आता हा. सत्ताधारी तुला कोण आहे बर स्थानिक, बर बर इथं काय परिस्थिती आहे तुमच्या बरं. लक्षात आली असेल. बर 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 म्हणजे ग्रामपंचायतचा सत्ताधारी घेतला मलिदा खाता असं तुमचं म्हणणं? साहजिकच आहे ना. म्हणजे तुमचा रोग तिकडेच दिसतोय सरळ जरा. सरळ आता काय घडतंय तुम्हाला लक्षात येतं इथं बरं. बावड्याचं राजकारण कसं आहे. बर मग आता काय इथं आम्ही काल मगाशी बघितलं थोड्या वेळापूर्वी काही अतिक्रमणांच्या संदर्भात काही लोक उपोषणाला बसले. हो, मग काय ते कसं काय वाटतं तुम्हाला एक नागरिक म्हणून? त्याचं अतिक्रमण आहे ते चुकीचं असं मी म्हणू शकत नाही. आता पहिलं तुम्ही अतिक्रमण काढा ना. बर तुम्ही ठोस पावलं उचलू शकत नसाल तर बाकी ठोस पावलं कशी उचलणार? ते पण अतिक्रमण करणार कोण? उद्या मी पण येऊन वसिलीचं अतिक्रमण मग करेन. निवडणूक काळात जर अशी उपोषण आंदोलन झाली तर त्याचा निवडणुकीवर परिणाम नाही का होणार? होणार नाही, होणार नाही, 100% ह्याच्यामध्ये मताचा टाका घटू शकतो. तर 100% वाटणार. ह्याचा तोटा कोणाला होईल? तर तोटाचा जो पण आता ह्यांची युती झाली, आता ही कोण युतीचं काम करत त्याला फटका बसणार. बर 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 मग आता तुम्हाला या नरेंद्र मोदी सरकारच्या ह्याच्या सरकारवर तुम्ही कामगिरी समाधानी आहे का? हे सरकार परत आलं पाहिजे का? हो, समाधानी आलं पाहिजे. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की भाजपची काही लोक आमची सत्ता आल्यावर 400 पार झाल्यावर आम्ही संविधान बदलू असं म्हणतात आणि शरद पवार साहेब म्हणतात की संविधान वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या. संविधान कोणच बदलू शकत नाही. ही बरं. कसं आहे, आता ही सत्ता मिळवण्यासाठी लालच असते. बर 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 असं तुम्हाला वाटतं हा. का संविधान बदलू शकत? बर बर बदलू शकत नाही. हा, हा. कुणाचा बाप जरी आला तर संविधान बदलू शकत. बर बर त्यामुळे कशाला काय बघ माणसाने आपा उठवायच्या, मताचं राजकारण करायचं, हे सगळे राजकीय विषय आहेत सगळं. ठीक आहे. आज नरसिंहपूरला सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडला तेव्हा त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असं कळतंय. हो, मग काय एकंदरीत परिस्थिती काय वाटते तुम्हाला?
सुनेत्रा पवार किती फरकाने विजय होतील? साधारणतः 3 ते 4 लाखांनी विजय होईल. विजय होतील. बरं, ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी सुनेत्रा पवार 3 ते 4 लाखाच्या मताच्या फरकाने विजय होतील अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते की या ठिकाणी आपल्याकडे अशीच काही लोक बसलेले आहेत. नमस्ते. लोकसभा निवडणूक लागली, काय वाटतंय? आनंद वाटतोय. आनंद वाटला, सगळ्यात आनंद वाटलाय. बरं, कोण निवडून गेलं पाहिजे? विकासाचं राजकारण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? गेल्या 5 वर्षात विकास झालाय का? विकासच झाला नाही. कसं काय बरं? बर, आता लोक तर म्हणतात की विकास झालाय. बर, कुणाला मतदान करायचं? कुणाला करायचं? बर बर, विकासाच्या मुद्द्यावर करायचं का कशावर करायचं? बर, अजितदादांनी पण विकास केला असं लोक म्हणतात. हा, नाही विकास झाला. मग ह्याच्या तुमच्या बोलण्यात असं वाटतं की तुम्हाला तिसरा पर्याय सुद्धा असू शकतो. बर बर, ठीक. या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि अजितदादा या दोघांच्या माध्यमातून सुद्धा विकास झालेला नाही आणि आम्हाला तिसरा पर्याय सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पर्याय म्हणून वापरू शकतो अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते. या ठिकाणी काही नागरिक बसलेले दिसत आहेत. नमस्ते. हो, कोणतं गाव? बावडा. बर, लोकसभा निवडणूक लागली. आता जवळजवळ सगळ्या लढती स्पष्ट झालेल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हेच लढत होती. काय वाटतं तुम्हाला? भाजपला मतदान करणार आपण. बीजेपीला? बीजेपीला म्हणजे सुनेत्रा पवार महायुतीचे उमेदवार आहेत, म्हणजे सुनेत्रा पवारांना मतदान करायचं. भाजपलाच का? म्हणजे महायुतीच्या उमेदवारालाच का मतदान करायचं? काय त्यांनी म्हणजे शेतकऱ्याला 30,000 रुपये देते ते. बर बर, नरेंद्र मोदी सरकार. मोदी बर सरकार बर बर काँग्रेसने कधी 60 वर्ष देश खाल्ला पण काय शेतकऱ्याला रुपया दिला नाही. बर बर, त्याच्यामुळे भाजपला मतदान करायचं. मग गेल्या 20 वर्षापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, त्याच्यामध्ये शरद पवार कृषी मंत्री होते. की हा, मग त्यांनी काय विकास केला नाही का असं वाटत नाही का तुम्हाला? शेतकऱ्यासाठी 6,000 रुपये कुणी दिलेच नाही ना पेन्शन म्हणून. त्यांनी काहीतरी केलं असेल की शेतकऱ्यांसाठी हमी भाव दिला असेल किंवा काही शेती कर्ज माफी योजना केली असेल. आम्ही केली पण आम्ही त्यात बसतो नाही. केली ती त्यांनी पवार साहेबांनी त्यात बसतो नाही आम्ही. बरं, सरसकट केली होती का कशी केली होती? 2 लाखापर्यंत केली ती. 2 लाखापर्यंत केली होती. नरेंद्र मोदी सरकारने केली होती का कर्जमाफी? त्यांनी नाही केली अजून कर्जमाफी. बरं. केली ती पण ती त्यांनी बेशी आठच घातली ना. बर बर, आता अजितदादा शरद पवारांबरोबर होते अगोदर, आता ते तिकडे गेले. हो, काय लोक म्हणतात की ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले. मग काय वाटतं? आता कोणी काय म्हणणार, जगाला तोंड काय 12 तोंड आहे काय म्हणणार आहे ते. नाही, पण तुम्हाला काय वाटतं की काय स्वार्थासाठी गेले, विकासासाठी गेले का विकासासाठी गेले का निधीसाठी गेले? आता आमच्यासाठी आम्हाला तर वाटतं ते निधीसाठीच गेले म्हणायचं. बर, अजितदादांचं म्हणणं आहे की मी सर्वसामान्यांच्या विकासासाठी गेलो. हे खरं आहे का? कितपत खरं आहे? ते आम्हाला खरं वाटतंय. बर, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार, ठीक आहे. या ठिकाणी सुनेत्रा पवारच निवडून येतील अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण कल घेत असताना लोकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण काय मिठाईवाले आहेत त्या मिठाईवाल्यांच्या कडून लोकसभेचा कल जाऊन घेणार आहोत की लोकसभेच्या निमित्तानं की त्याला कोण खासदार पाहिजे, कशा प्रकारचा खासदार पाहिजे, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? नमस्कार. काय दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. कसं काय? तसंच मग काय पण तू आता दोघं तर निवडून झाले की झाली वेगळी, पण ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ना. होय की, पण तुम्हाला आता कोणातरी मतदान करावं लागेल की? मतदान करू की म्हणा असं का उघड उघड. नाही, पण तुम्हाला काय वाटतं की विकासाचं राजकारण झालं पाहिजे, काय झालं पाहिजे? काहीच अपेक्षा आहे जरा सुप्रियाताई झालं पाहिजे मतदान. बरं, अजितदादांनी विकास केला का नाही? कसं आता आपल्यापर्यंत पोहोचला का विकास? मग अजितदादांच्याच माध्यमातून परिणामांनी त्यांना असं म्हणतात लोक. बरोबर आहे, बरोबर पोहोचले का विकास बघा. तुम्हाला वाटत नाही का अजितदादांच्या मार्फत किंवा बर्नेंच्या मार्फत विकासाचा निधी आला खाली? किती पोहोचेल काय वाटतं नाही? वाटतं गेल्या 5 वर्षात सुप्रिया सुळे इकडे आलेच ना असं लोकांचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं बरोबर आहे. काही लोक म्हणतात विकास केला, मग तुम्हाला काय वाटतं? सांगायचं सांगा, विकास गोरगरिबापर्यंत पोहोचलाच नाही ना. गोरगरिबापर्यंत विकास पोहोचला नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया येताना दिसते या ठिकाणी. आपण असं. नमस्ते, काय नाव? महेंद्र रवींद्र कौड देशमुख. बर, किती दिवसापासून व्यवसाय करताय?
व्यवसाय करते 20 वर्षापासून. 20 वर्षापासून बर. लोकसभेची निवडणूक लागली काय वाटते? काय नाही हा कुणाला मतदान झालं पाहिजे, सुप्रियाताई की सुनेत्रा पवार? नाही कसं आहे हा. हर्षभाऊ सांगते त्याला आम्ही मतदान. बरं बरं बरं. आणि पक्षी काय बोलणार शिवाजीला सांगते बरं. त्याला आम्ही मतदान. मग आता हर्षवर्धन पाटील जर म्हणले अजित पवारांना करा, सांगते करणार. करणार का? हो 100%. 100% करणार. हो 100%. जशी भाऊ सांगते तसं आम्ही बरं. करणार. मग आता आज देवेंद्र फडणवीसांचा दौरा झाला, हो झाला की. हा हो. त्यांनी शब्द दिला असं कळतं विधानसभेचा. हो हे. तुम्हाला वाटतं का ते शब्द पाळतील? काय आता 3 वेळा फसवल्या 4थ्या वेळा काय पण असतो. काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की तो शब्द शरद पवारांनी दिला होता, आम्ही दिला नव्हता, अजितदादांनी दिला नव्हता. नाही पण आता कसं काय आता इथनं पुढे नवीन होणार ना काय मग आता ही वेळ मारून नेली तर परत नाही शब्द पाळला तर काय करायचं? काय गप बसायचं आणि काय करायचं. बरं मग तुमचं भवितव्य कसं? तुम्ही तर म्हणता हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं तर मतदान हो, करायचं, मतदान. मग तुमच्या नेत्याला फसवलं तर कसं काय पुढे करायचं? मग तुम्ही विधानसभेला कोणाला मतदान करणार? आणि जे भाऊ सांगते भाऊच बर भाऊजी काय मत देतात करूच बर. मग सुप्रिया सुळे यांनी काय मतदारसंघात काय विकास केला का? केला की. काय काय त्याला विकास पण केला? कसं आहे बर. रस्त हे असं झालं पण कसं आहे शेवट आपले भाऊ सांगतात. भाऊ सांगतील तसं ठीक आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटील सांगतील त्याच पद्धतीने आम्ही मतदान करू किंवा त्याच उमेदवाराला मतदान करू, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत. आपण आज बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीचा कोण होणार खासदार या टॅगलाईनच्या खाली आपण शुक्रवारच्या आठवडे बाजारातून नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अतिशय वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसल्या की काही लोकांच्या मते सुप्रिया सुळे, काही लोकांच्या मते सुनेत्रा पवार अशा सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसल्या. या तालुक्याचा विकास झाला नाही, या तालुक्यामध्ये निधी कुणी आणला, काय आणला, किती आणला याबद्दल सुद्धा खलबत झाली. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या गावात जाऊन लोकसभेची निवडणूक होईपर्यंत आपण नागरिकांचा कौल जाणून घेणार आहोत. त्यांना कोणत्या प्रकारचा कसा खासदार पाहिजे, त्या खासदाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून आपण जनतेचा कौल जाणून घेत राहू. तुर्तास येथच थांबतो. इंदापूर टाइम्स साठी राकेश कांबळे, इंदापूर.